जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा श्वास नामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार या ब्रह्मचैतन्य मूर्ती. तुझी हास्य मुद्रा नयनी दिसू दे, तुझे नाम हे प्रेम हृदयी बसू दे. जया वाट चैतन्य ब्रह्मा मिळावे, तेणे दत्ता भैयासी नित ते स्मरावे. श्रीराम समर्थ. आज कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी मला सगळ्यांना एक गोष्ट सांगायची आहे. आज परमपूज्य श्री दत्ता काका यांचे चुलत बंधू डॉक्टर काका हे महाराजांच्या चरणी विलीन झाले. डॉक्टर काका यांचे दत्ता काकांवर खूप निस्सीम प्रेम होते आणि ते सतत नामामध्ये मग्न होते. अशामुळे आपण सर्वांनाही माहीतच आहे की ते महाराजांच्या चरणी विलीन झाले आहे. अशा आपल्या सर्वांना परिचित असणाऱ्या डॉक्टर काकांना आजचा हा आपला कार्यक्रम आपण भावांजली म्हणून अर्पण करूया. जय जय रघुवीर समर्थ. रसिक हो, नमस्कार. आज श्रीकृष्ण जन्माष्टमी. कृष्ण म्हणजे आनंद, कृष्ण म्हणजे उत्साह, कृष्ण म्हणजे नटखटपणा आणि कृष्ण म्हणजे चातुर्य. कृष्णाचे रूप हे मनमोहक रूप असते. असे हे सगळे कृष्णाचे रूप आणि गुण आपण सगळ्यांनी ज्यांच्या रूपात ह्याची देही याची डोळा अनुभवले ते आपले सर्वांचे लाडके परमपूज्य श्री दत्ता काका. दत्ता काका नेहमी म्हणायचे, प्रत्येक गोष्टीत आनंद अनुभवायला शिका. त्यांच्या सहवासात नेहमी आनंद असायचा. त्यांनी अनेक तरुण मंडळींना नेहमी मार्गदर्शन करून कसे घडवले हे आपण मागच्या तरुणांचे दत्ता काका या शृंखलेतून आपण श्रवण केलेलेच आहे. राम सेवा करावी, व्यक्ती भक्तीस लावावी, याहून अन्य पदवी नको आम्हास. हे ब्रीद वाक्य आचरणात आणून जीवन हा आनंदाचा स्रोत आहे हे दत्ता काकांनी दाखवून दिले. आणि आज पुन्हा एकदा काकांच्या आठवणी आपल्या सर्वांसमोर घेऊन येताना मनाला खूप आनंद होतो. श्री दत्ता काकांनी जास्तीत जास्त लोकांना नामास लावले आणि नावाचे प्रेम त्यांच्यामध्ये निर्माण केले. श्रीकृष्णामध्ये जसे व्यवहार चातुर्य होते तसेच दत्ता काकांमध्ये सुद्धा व्यवहार चातुर्य होते. काळानुसार बदल स्वीकारायला हवेत हे दत्ता काकांनी सांगितलं म्हणजे आपलं जो जीवन आहे ते आनंदमय होते. अशा त्यांच्या अनेक सूत्रांमुळे अनेक मंडळी त्यांच्याकडे आकर्षित झाली. कृष्णाचे हे सगळे असे गुण काकांमध्ये होते आणि आज जन्माष्टमी म्हणजे हा दुग्ध शर्करा योग. या गोकुळाष्टमीच्या निमित्ताने बुलढाणा येथील सौ गायत्री काकू कुलकर्णी आणि सौ कल्पना काकू देशपांडे यांच्या संकल्पनेतून निर्मित झालेला परमपूज्य श्री दत्ता काका यांच्या सहवासातील आनंद हा कार्यक्रम आम्ही आपल्या समोर घेऊन आलो. आजच्या कार्यक्रमाला आपल्याला लाभलेले वक्ते आहेत बिलासपूर येथील शिल्पा देशमुख आणि अकोला येथील मनीषा भांगे जोशी. चला तर मग सर्वप्रथम काकांना आवडणारी गोष्ट म्हणजे भजन आणि म्हणूनच आपल्या या कार्यक्रमाची सुरुवात आपण एक छान सुरेल भजनाने करूया. आणि ही भजन सेवा सादर करण्यासाठी मी आमंत्रित करते गोड गळ्याची दैवी देणगी लाभलेल्या पुणे येथील वास्तव्य असणाऱ्या सौ माधवी काकू देशपांडे यांना.
माधवी काकू या संगीत विशारद असून त्यांचे स्वतःचे संगीताचे प्रशिक्षण वर्ग आहेत. तरी मी माधवी काकूंना विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाची सुरुवात एक छान सुरेल भजनाने करावी. माधवी काकू. काकू अनम्यूट करा. श्रीराम समर्थ. श्रीराम समर्थ. आज जन्माष्टमीच्या निमित्ताने आपण एक गवळण ऐकणार आहोत. ही रचना पारंपरिक आहे आणि आमच्या भजनाच्या क्लासच्या गुरु सौ राधिका साठे यांनी ती आम्हाला शिकवली होती. आमच्या भजनाच्या गुरु सौ राधिका साठे यांनी ती शिकवली होती आणि ती आज मी सादर करायचा प्रयत्न करते. पाहिला 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 नंदाचा नंदन. पाहिला पाहिला नंदाचा नंदन. पाहिला पाहिला नंदाचा नंदन. तेणे वेधियल तेणे वेधियल तेणे वेधियल मन. तेणे वेधियल मन तेणे वेधियल मन तेणे वेधियल मन. पाहिला पाहिला नंदाचा नंदन. पाहिला पाहिला नंदाचा नंदन. मोर मुकुट पीतांबर. मोर मुकुट पीतांबर. काळ्या घोंगाडीचा भार. काळ्या घोंगाडीचा भार. मोर मुकुट पीतांबर काळ्या घोंगडीचा भार. मोर मुकुट पीतांबर काळ्या घोंगडीचा भार. पाहिला पाहिला नंदाचा नंदन. पाहिला पाहिला नंदाचा नंदन. गोधन चारित आनंद नाचत. गोधन चारित आनंद नाचत. करी काला दही भात. करी काला दही भात. गोधन चारित आनंद नाचत. करी काल दही भात. गोधन चारित आनंद नाचत. करी काल दही भात. पाहिला पाहिला नंदाचा नंदन. पाहिला पाहिला नंदाचा नंदन. एका जनार्दनी लढीवाळ बाळतान्हा. एका जनार्दनी आ आ आ एका जनार्दनी. एका जनार्दनी. एका जनार्दनी. एका जनार्दनी लढीवाळ बाळतान्हा. एका जनार्दनी लढीवाळ बाळतान्हा. गोपालांसी खेळे कान्हा कुंजवनात. गोपालांसी खेळे कान्हा कुंजवनात.
एका जनार्दनी लढीवाळ बाळताना गोपाळसी खेळ वनात. एका जनार्दनी लढीवाळ बाळताना गोपाळसी खेळ वनात. पाहिला पाहिला नंदाचा नंदन. पाहिला पाहिला नंदाचा नंदन. तेणे वेधियले तेणे वेधियले तेणे वेधियले मन. तेणे वेधियले मन तेणे वेधियले मन तेणे वेधियले मन. पाहिला पाहिला नंदाचा नंदन. पाहिला पाहिला नंदाचा नंदन. खूप सुंदर झालं काकू तुझं. खूप सुंदर, अगदी मनाला कृष्णमय करून टाकलं. खरंच कृष्ण आणि गवळण हे म्हटलं की एक मनाला वेगळाच आनंद निर्माण. खूप धन्यवाद काकू. तुमच्या या भजनाने कार्यक्रमाला एक वेगळीच प्रसन्नता निर्माण झाली. खरंच खूप छान झालं भजन. ह्यानंतर आपण मुख्य कार्यक्रमाकडे वळणार आहोत आणि आजच्या परमपूज्य श्री दत्ता काका यांच्या सहवासातील आनंद या कार्यक्रमाचे पहिले पुष्प गुंफणार आहेत अकोला येथील मनीषा भांगे जोशी. मनीषा ताई ह्या मूळ अकोल्याच्याच, परंतु लग्नानंतर 10 वर्षे त्यांचे वास्तव्य हे पुण्यात होतं. आता सध्या अकोल्याला आहे. मनीषाताई यांचे शिक्षण M.Com झालेले असून त्या एका प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये कार्यरत आहेत आणि सोबतच परमपूज्य श्री दत्ता काका यांच्या मार्गदर्शनानुसार गेल्या 16 वर्षापासून LIC मध्ये प्रोफेशनल एजंट म्हणून त्या कार्यरत आहेत. मनीषाताई यांना परमेश्वराच्या भक्तीची आवड ही लहानपणापासूनच होती आणि प्रपंचातील अनेक आघातांमुळे श्री महाराजांकडे त्या ओढल्या गेल्या. 2000 साली त्यांनी गोंदवलेला श्री महाराजांचा अनुग्रह घेतला आणि महाराजांनी त्यांचा हात धरला. त्यामुळेच अनेक जण मनीषाताई यांना मनीषा गोंदावलेकर म्हणून सुद्धा ओळखतात. गुरूंच्या नावाने ओळखले जाणे ही खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे आणि हे असे आज आपले वक्ते म्हणून लाभलेल्या मनीषाताई यांचे दत्ता काकांविषयीचे काय विचार आहेत, काय आठवणी आहेत, काय अनुभव त्यांना आले आहेत हे आपण त्यांच्याकडून ऐकण्यास उत्सुक आहोत. सो मी आमंत्रित करते मनीषाताई भांगे जोशी यांना आणि विनंती करते की त्यांनी त्यांच्या अनुभव कथनाला सुरुवात करावी. धन्यवाद कीर्ती. आवाज येतोय? खरं आजचा दिवस असा आगळा वेगळा म्हणजे म्हणण्यापेक्षा एक संमिश्र भावनांचा दिवस निघाला. एकीकडे कृष्ण जन्माष्टमीचा उत्साह आणि दुसरीकडे डॉक्टर काकांची जी बातमी आली त्यामुळे थोडंसं मन खिन्न झालं होतं आणि त्यामुळे कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून या कार्यक्रमाला सुरुवात करूया. जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला. जयाचे मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती. तुझी हास्य मुद्रा नयनी वर दिसू दे, तुझे नाम हे प्रेम हृदयी वसू दे. जया वाटे चैतन्य ब्रह्म मिळावे, तेने दत्तावयासी नितते स्मरावे. सद्गुरुनाथ महाराज की जय. आज परमपूज्य दत्ता काकांच्या या श्लोकावरून आठवलं की तुझी हास्य मुद्रा या श्लोकावरनं असं आठवलं की श्री महाराज नेहमी म्हणत असत मी नामामध्ये आहे आणि त्याही पेक्षा मी प्रेमामध्ये आहे. दत्ता काका म्हणायचे की मी तुमच्या हास्यात आहे. तुझी हास्य मुद्रा हा जो श्लोक आहे त्याच्यावरनं मला आठवलं की काका म्हणायचे की तुमच्या हास्यामध्ये. त्यांना कधी कोणी दुःखी होऊन त्यांच्याकडे गेलेलं किंवा चेहरा पाडून आलेलं त्यांना कधी आवडत नसे.
आपण त्यांचे कितीतरी असे फोटो बघतो की ते स्वतःच किती खळखळत्या हास्यामध्ये त्यांचे फोटो काढलेले आहेत. तर असे फोटो बघून जाणवतं की त्यांना ते खरोखरच आपल्या हास्यामध्ये आणि मला त्याचा अनुभव पण आला. म्हणजे त्यांनी जे काही इतरांच्या चेहऱ्यावर हास्य खुलवलंय त्याच्यामध्ये इन्क्लुडिंग मी ऑल्सो, मी पण त्याच्यामध्ये आहे. आता खरं म्हणजे हा जो आजचा अनुभव कथनाचा कार्यक्रम ज्यांनी घडवून आणलाय त्या सौ कल्पनाताई आणि सौ गायत्री काकू यांचा एक 8 दिवसापूर्वी मला फोन आला होता आणि त्यांनी सांगितलं की मनीषा तुझ्या अनुभव कथनात याच्या कार्यक्रमामध्ये दत्ता काका तू तुझे अनुभव कथन पण सांगावे असं दत्ता काकांची इच्छा आहे. एक क्षणभर मी थांबली कारण मला तसं पाहिलं तर फारसं स्टेज डेअरिंग नाही आणि खूप ओघवत्या वाणीमध्ये मी माझे काही अनुभव सांगू शकेल याचं पण मला जरा भीती वाटत होती. पण तरी सुद्धा काकांच्या प्रेरणेने मी त्यांना हो म्हटलं आणि मग त्या दिवशीपासून जे अखंड अनुसंधान सुरू होतं की आता आपल्याला काकांबद्दल काय बोलायचं, काय सांगायचं, त्यांच्याबद्दल आपण काय बोलणार ना. इतकी मोठी व्यक्ती, इतके मोठे संत होते ते की त्यांना आपले 7 जन्म दिसू शकतील असं व्यक्तिमत्व ते. त्यांना आपण त्यांच्याबद्दल काय सांगू शकणार. पण तरी सुद्धा मला त्यांच्याबद्दल जे काही अनुभव आले ते मात्र मी आवर्जून इथे सांगेन. एक माझ्या जीवनातला एक फार मोठा अनुभव असा मी अनुभवला की कसं आहे प्रत्येक व्यक्ती ही परमेश्वराकडे काहीतरी जीवनामध्ये आघात झाल्याने किंवा कुठल्या तरी प्रसंगानेच परमेश्वराकडे ओढला जातो आणि खरा आधार त्याला त्यावेळेस तो परमेश्वरच वाटतो. तसंच माझ्या बाबतीत पण असं काहीतरी घडलं होतं की एक मला 5 वर्षाचा मुलगा होता आणि त्याला हार्टचा प्रॉब्लेम होता. त्याचं एक ऑपरेशन पण करायचं डॉक्टरांनी सांगितलं होतं की 5 वर्षाचा झाल्यानंतर त्याचं एक बायपास करावं म्हणून. आणि मग नंतर जसा जसा तो मोठा होत गेला त्याच्यानंतर आम्ही त्याचं 5 वर्षाचं झाल्यावर ऑपरेशन केलं आणि त्या ऑपरेशनमध्ये इतके कॉम्प्लिकेशन्स आले की त्याला आम्ही वाचवू शकलो नाही. तर तो आघात माझ्यासाठी फार मोठा होता. म्हणजे मी त्याच्यातनं स्टेबल होऊ शकेल की नाही अशी माझ्या घरच्यांना सुद्धा प्रचंड काळजी होती. पण काय झालं त्या पिरियडमध्ये दत्ता काका बुलढाण्याला आले आहेत हे आम्हाला असं कळलं. त्यावेळी मी अकोल्याला होती आणि कळल्याबरोबर मग सगळ्यांनी मला सांगितलं की आपण दत्ता काकांना भेटायला जाऊया. तर तेव्हा मला डॉक्टर काकांनी दत्ता काकांच्या हातात माझा हात दिलेला आहे. म्हणजे आज जे डॉक्टर काकांच्या बाबतीत आपण बोलतो आहे तर त्यांनीच मला दत्ता काकांच्या समोर घेऊन गेले आणि त्यांना सांगितलं की हीच ती मुलगी, तिच्या जीवनामध्ये अशा अशा गोष्टी घडल्यात तर तिला तुमच्याशी बोलायचं होतं. म्हणून मग मी त्यांना ते सगळं सांगितलं. म्हटलं काका माझ्या आयुष्यामध्ये मला माझ्या मुलाचं फार मोठं दुःख जाणवतं की जे आपण कल्पनेमध्ये सुद्धा सहन करू शकत नाही ते मला प्रत्यक्षात सहन करताना प्रचंड त्रास होतो आणि माझ्या डोळ्यातनं घळघळ घळघळ धारा व्हायला लागली. तर तेव्हा त्यांनी मला म्हटलं की कशासाठी एवढा वाईट वाटून घेते, तो मुलगा अत्यंत आनंदामध्ये आहे आणि तू कशाला वाईट वाटून घेते. जर मी आता डोळे बंद केले तर तुला त्याला दाखवू शकेल असं म्हटलं आणि काकांनी डोळे बंद केले. मी काकांच्या समोरच बसलेली होती आणि त्या काकांच्या बाजूला एक पलंग ठेवलेला होता. त्या पलंगावर कमळाच्या फुलामध्ये एक छोटंसं बाळ हसत खेळत असताना मला दिसलं आणि मी त्याच्याकडे बघायची मध्येच काकांकडे बघायची, त्याच्याकडे बघायची मध्येच काकांकडे बघायची आणि मला असं ते दर्शवत होते की तू जे दुःख करते ते त्याच्यात काही अर्थ नाहीये. तो अगदी आनंदात आहे, महाराजांजवळ आहे, त्याला तो इतक्या आनंदात असताना तू कशाला दुःख करून घेते. असं म्हणून त्यांनी ते डोळे उघडले आणि डोळे उघडल्याबरोबर माझ्या अश्रू पुसले. अगदी गालावरनं असा हात फिरवून माझे अश्रू पुसले आणि त्यानंतर तुम्हाला सांगते की मी माझ्या आयुष्यामध्ये कधीही पार्थची आठवण काढून कधीही रडली नाही किंवा त्याचे अनुभव त्याच्या काही गोष्टी सांगताना मला कधी रडायला आलं नाही. जेव्हा काकांनीच अश्रू पुसले आणि त्यांनी सांगितलं की आता याच्यानंतर तुझा हसरा चेहरा दिसायला पाहिजे आणि त्यानंतर खरोखरच मी तुम्हाला सांगते की माझ्या जीवनामध्ये म्हणजे परिस्थिती तीच पण मनस्थिती कायम चेंज करून टाकली काकांनी. इतका आनंद माझ्या जीवनामध्ये निर्माण केला. याच्या पुढच्या तर गोष्टी आपण जेव्हा ऐकू तेव्हा तुम्हाला वाटेल की काय कोणत्या प्रसंगातनं आली आणि कुठपर्यंत काकांनी नेलं. तर अशा सगळ्या गोष्टींमध्ये त्या त्या दुःखामधनं काकांनी मला इतकं अलगद काढलं की म्हणजे परिस्थिती ती असून सुद्धा आपण किती आनंदी राहू शकतो मनस्थिती जर चेंज झाली तर तर ते या प्रसंगावरनं मला
जाणवलं. आता काय झालं ना, की दत्त काका तेव्हा बुलढाण्याला आले आणि त्याच्या 8 दिवसानंतरच काका परत अकोल्याला येणार होते. आणि त्या 8 दिवसाच्या याच्यातच काकांशी भेट झाल्यानंतर माझं सारखं मन काकांच्या चरणाशीच असायचं. सारखी त्यांची आठवण यायची. तर मी अकोल्याला आल्यावर काय झालं, मी पत्र लिहिलं. म्हणजे काका 8 दिवसानंतर अकोल्यालाच येणार होते. पण तरी सुद्धा माझ्याकडनं राहुल्या गेलं नाही. तर तेव्हा मी काकांना पत्र लिहिलं आणि पत्र लिहिलं सगळं छान व्यवस्थित लिहून त्याच्यामध्ये असं लिहिलं, की मी न मागे धनसंपत्ती, मज न लगे वैकुंठ प्राप्ती. परी तुझ्या भक्तांची संगती, मज घडो सर्वदा. आणि असं पत्र वगैरे लिहिलं आणि पाठवून दिलं. आणि ते मिळालं त्यांना तिथे. ते कल्पना त्यांनीच दिलं त्यांच्या हातामध्ये. आणि मग त्यांनी वाचलं वगैरे. पण मला इथे आल्यानंतर, जेव्हा काका इथे अकोल्याला आले नंतर 8 दिवसानंतर अकोल्याला आल्याबरोबर त्यांची माझी नजरानजर झाली. तर तेव्हा मला म्हणाले, आर यू सॅटिस्फाईड? म्हटलं हो काका. टोटली की पार्शली? तर मी म्हटलं नाही, टोटली. मी पूर्णपणे समाधानी झाली काका तुम्हाला भेटून. तर त्यांना पण खूप आनंद झाला. आणि मग काय झालं, की तिथे एकतर काका येणार म्हटल्यावर इतकी गर्दी व्हायची ना, की सगळेजण मौज मजा त्यांच्या सगळ्या गोष्टी ऐकण्यामध्ये सतत तो चेहरा आपल्या समोर दिसावा असं प्रत्येकाला वाटायचं. आणि त्यांच्या गोष्टी मी किती ऐकू आणि किती कानात साठवून ठेवू असं पण व्हायचं. तर सगळेजण बसले होते. मी थोडीशी त्यांच्या मागे होती. आणि माझ्या मनामध्ये सारखा विचार हाच, काकांनी आपलं पत्र वाचलं असेल की नाही, त्यांना मिळालं असेल की नाही, काय केलं असेल. आणि कल्पनाताई पण त्यांच्या समोर होत्या. पण माझ्या मनात चाललेला घोळ काकांनी असा ओळखला. वास्तविक पाहता मी काकांच्या मागे उभी होती बरं, पण माझ्या मनातला विचार काकांनी ओळखला. आणि त्या क्षणाला ते पत्र त्यांनी त्यांच्या खिशातनं असं काढून मला दाखवलं, की मी वाचलं म्हणून. आणि मी माझ्या अक्षर सुद्धा बघितले, की म्हणजे काकांना आपले विचार कळले. जे काका इतके अंतर्ज्ञानी होते, की आपण इथे विचार करावा आणि त्यांना ते तिथे समजावं. तर मग माझं पूर्ण समाधान झालं. पण त्या गडबडीत काय झालं, की तिथे इतकी प्रचंड गर्दी होती. काका आले, की डॉक्टर काकांचं घर सुद्धा कमी पडायचं. आणि तेव्हा आम्ही मग त्या गडबडीमध्ये हे ऐक, ते ऐक, याच्याशी बोल, त्याच्याशी बोल, अशा गडबडीमध्ये माझा डोळ्याचा चष्मा कुठे गायब झाला हे मला कळलंच नाही. बरं, तो मी कुठे काढून ठेवला नाही, कोणी माझ्या डोळ्याचा काढला नाही किंवा मी सुद्धा कुठे ठेवला नाही. पण हे केव्हा कळलं मला, तिथे असताना नाही. मी जेव्हा घरी आली तेव्हा, अरे आपला चष्माच गायब झाला, दिसत नाहीये, कुठे गेला. तर मी विचार करत होते, म्हटलं एका क्षणामध्ये विचार आला, की अरे काकांनी आपल्या दृष्टीतच बदल केला आणि आपला दृष्टिकोन बदलून टाकला. म्हणजे जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टी काकांनी आपल्याला दिली. त्याच्यामुळे नंतर जीवनामध्ये इतका आनंद निर्माण झाला, की प्रत्येक गोष्टीकडे आपण त्या सकारात्मकतेनेच बघत गेलो. त्यामुळे मनाला एक प्रसन्नता जाणवायची. आता असं सगळं झाल्यामुळे मग काय झालं, की त्यानंतर आम्ही एक मग काका एक आम्ही अकोला उपासना मंडळातील बरेच जण वृंदावन मथुरेला, आजचा गोकुळाष्टमीचा दिवस आणि ह्या गोष्टी सांगताना मला अतिशय आनंद पण होतोय, की गोकुळाष्टमीच्या च्या दिवशी आपल्याला वृंदावनाला परत मानसिकरित्या जाता येतं. तर आम्ही अकोला मंडळातील बरेच मंडळी असं भागवतासाठी वृंदावन मथुरेला गेलो. आणि तिथे 7 दिवसाचं भागवत होतं. तर मला काय व्हायचं, की मी तिथे गेल्याबरोबरच असं एक वेगळंच वातावरणामध्ये, एक तर ती भूमीच इतकी पवित्र, जिथे श्रीकृष्ण परमात्मा खेळले, नाचले, गायले, या कितीतरी क्रीडा लीला केल्या तिथे. तर अशा भूमीमध्ये आपले भाव पण एकदम एकवटून येतात. तर तिथे 7 दिवसाचं भागवत असताना माझं मन एकदम एकाग्र होऊन जायचं कृष्णाच्या चरणी पण. आणि बऱ्याच वेळा मला दत्तकाकांची आठवण पण यायची. तर काय झालं, की तिथे दत्त काकांनी मला एकदा दर्शन पण दिलं. अगदी स्काय ब्ल्यू कलरच्या शर्ट मध्ये वगैरे काका तिथे मला दिसले. आणि खूप आनंद झाला. पण तिथून मग आम्ही काय झालं, की अकोल्याला आलो. तर इथे अकोल्याला आलो म्हणजे काय, मी फक्त शरीराने अकोल्याला आली होती आणि पूर्णपणे मी मनाने वृंदावन मध्येच होते. तर माझ्या मनामध्ये अशा गोष्टी यायला लागल्या त्यावेळेस,
की आपण काही आध्यात्मिक साधना म्हणा किंवा आपली आध्यात्मिक प्रगती करून घेण्यासाठी वृंदावनला तिकडे राहायला जायचं का किंवा तिथेच आपण राहावं का, असे माझ्या मनामध्ये एक गोंधळ निर्माण झाला होता. आणि एकीकडे एका दुसऱ्या आणि तो गोंधळ जो चालू होता तो दत्ता काकांनी नागपूरमध्ये असताना ओळखला. म्हणजे काका नागपूरला, मी वृंदावन म्हणून इथे अकोल्याला आलेली आणि माझ्या मनात चाललेला सगळा घोळ काका अंतर्ज्ञानीच होते ना. आता तुम्हाला मी पत्राची गोष्ट सांगितलीच, तसं त्यांनी ते माझ्या मनाचे वेव्स त्यांनी ओळखले. आणि दुसऱ्या दिवशी डॉक्टर काकांना सांगितलं की मनीषाला सांगा तुला डॉक्टर दत्ता काकांनी नागपूरला बोलवलंय. आणि मला जसा हा निरोप कळला तेव्हा मला इतका आनंद झाला. म्हटलं अरे वा, काकांनी बोलावलंय. पण मनामध्ये भीतीही होती की आपण तिकडे जातो, आपल्या डोक्यामध्ये ते चाललं आहे, हे तर काकांनी ओळखलं नसेल म्हणून तर कदाचित बोलावलं नाही. म्हणून मग मी त्या विचारात होती. आणि दुसरी आणखीन एक गोष्ट अशी घडली की मी ज्या ठिकाणी प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब करत होती ती कंपनी आता बंद होणार होती आणि त्या जॉबच्या बाबतीमध्ये सगळं डळमळीत काम होतं. मग परत आपल्याला जॉब शोधणे, काय करायचं, ह्या सगळ्या मनस्थितीमध्ये पण होती. तर माझ्या डोक्यात हा विचार होता की काकांनी हे दोन्ही गोष्टी ओळखल्या म्हणून बोलावतात आहे की काय. पण मला आनंद मात्र प्रचंड होता की आपल्याला काकांना भेटायला मिळेल. म्हणून मग झालं, वृंदावनची बॅग ठेवली आणि नागपूरची बॅग भरली आणि मग गेली. नागपूरला तेव्हा बोडस काका काकू होते, मग त्यांच्याबरोबर आम्ही काकांकडे भेटायला गेलो. तर काकांनी ते सगळं ओळखलंच होतं, म्हणजे जे माझ्या मनात चाललं होतं ते काकांनी ओळखलेलंच होतं. मग काका मला म्हणाले, काय कसं काय चाललंय? म्हटलं छान काका, मजेत एकदम, आता वृंदावनहून आलो, मनामध्ये असे सगळे भाव निर्माण झाले. तर ते त्यांनी ओळखलेच होते. तर मला त्यांनी सांगितलं की आपल्याला वृंदावनला जाण्याची काही गरज नाही, तिकडे जाऊन आपल्याला साधना करायची नाही. आपल्याला साधना करायची असेल किंवा आध्यात्मिक प्रगती करून घ्यायची असेल तर सर्वांमध्ये राहूनच करायची. सर्वांमध्ये राहूनच हा आनंद आपण मिळवायचा. मग झालं, तो एक प्रश्न तर क्लिअर होऊन गेला. मग आता राहिलं नोकरीचं. माझ्या डोक्यात ते चालूच होतं की आता काय होईल वगैरे. मग काका मला म्हणाले की आता तुझ्या मनामध्ये जो प्रश्न चालू आहे की आपल्याला जॉबचं काय होईल, तर तो जरी जॉब तुझा गेला तर त्या ठिकाणी दुसरी कंपनी येईल आणि तिथे पहिल्या कंपनीचेच बॉस येतील की जे तुला परत त्या ठिकाणी घेतील. मग काकांनी मला सांगितलं की आता आपल्याला फायनान्शियल ॲडवायझर म्हणून काम करायचं. इथे आल्यानंतर मग मी LIC मध्ये माझा तो एक्झाम जी असते ती दिली. ती झाल्यानंतर परत प्रश्न पडला की आता आपल्याला ऍक्च्युअली कामामध्ये जावं लागेल. आणि ऍक्च्युअली काम करत असताना आपल्याला तर ह्या सगळ्या गोष्टींचा आता संकोची स्वभाव, त्यामुळे मी इतरांकडे जाऊन की ते तुम्ही पैसे तुमच्याच अकाउंटमध्ये गुंतवायचे आहे, पण आपल्याला हे काम करायचं. तर तेव्हा मला विचार पडला की आता आपण कामाची सुरुवात कशी करायची. आणि परत पुन्हा एकदा काकांनी ते तसंच ओळखलं की मनीषाचा मनामध्ये काहीतरी गोंधळ चालू आहे. आणि तुम्हाला सांगते की माझी पहिली पॉलिसी काकांनी राजेला सांगितलं की जा आणि मनीषाला सांग की मला एक प्लॅन घ्यायचा आहे आणि तो तुझ्याकडनंच घ्यायचा आहे. तर तिथून ती कामाची सुरुवात काकांनी माझ्या सुरू करून दिली. आणि अगदी म्हणजे पॉलिसी घेणारा पण आनंद म्हणून होता, तर त्या कामाची पण माझी आनंदाने सुरुवात झाली. आणि मग काय झालं, आता फील्डमध्ये जर जेव्हा जायचं असेल तर तेव्हा आपण कसं इतरांसमोर बोलायचं वगैरे, हे सुद्धा मला स्पून फिडिंग मला काकांनी करवलंय. तर माझे जे डेव्हलपमेंट ऑफिसर आहेत पोहरकर म्हणून, तर त्यांना सांगितलं की पप्पू तू मनीषा बरोबर जा, 2 महिने तिच्या बरोबर काम कर आणि नंतर ती जेव्हा व्यवस्थित कॉन्फिडेंटली करायला लागेल त्यावेळेस तिला इंडिपेंडंटली तिचं काम करू दे आणि नंतर मग तू जाण्याची काही आवश्यकता राहणार नाही, असं म्हणून मग त्यांना सांगितलं. आणि तशाप्रमाणे मी त्यांच्याबरोबर जाऊन 2 महिने काम केलं. मग हळूहळू मला माझा कॉन्फिडन्स पण बिल्ड झाला आणि मग मी त्या कामामध्ये अशा एवढ्या मोठ्या प्रमाणावर ते काम वाढत गेलं की तुम्हाला सांगते की हे जे काही काकांनी माझ्याकडनं करून घेतलं, चालविसी हाती धरून या आपण म्हणतो, तर ते अगदी मला त्याच्यामध्ये त्यांचा तेच प्रत्यंतर आलं. तर हे असं काम करत असताना माझं एकीकडे माझा जॉब आणि एकीकडे LICचं काम, असं माझं चालायचं. म्हणजे मी सकाळी 8 वाजता निघाली की 9 वाजताच घरी यायची. जॉब करायची आणि LICचं काम पण करायची. तर 2010 साली परत दत्ता काका अकोल्याला आले होते. डॉक्टर काकांकडे आले आणि मला कळलं की काका तिथे आलेले आहेत आणि आता आपल्याला दर्शनाला जायचंय. तर
मी माझं सगळं काम आटपून काकांच्या तिथे गेली आणि गेल्याबरोबर भराभरा अशी बॅग ठेवली आणि काकांच्या तिथे दर्शनाला गेली. तर दर्शन करायला जात असतानाच काकांनी एक बुके घेतला आणि या MDRT या म्हणून असं मोठ्याने बोलले आणि माझ्या हातामध्ये तो बुके दिला. तर मी म्हंटल म्हणजे काय काका, कारण मला MDRTचा अर्थ पण कळत नव्हता. ऍक्च्युली MDRT म्हणजे $1,000,000 राऊंड टेबल. ही एक आमच्या ह्याच्यातली एक मोठी अचिव्हमेंट असते आणि ती अचिव्हमेंट झाली तर आम्हाला तो बहुमान मिळतो. त्याच्यात मग आम्हाला US ला वगैरे जायला मिळतं, मोठ्या मोठ्या मीटिंग्स अटेंड करायला मिळतात आणि आपल्या भारताचं प्रतिनिधित्व तिथे करता येतं वगैरे वगैरे. पण मी तुम्हाला सांगते, म्हणजे मी जे काही प्रायव्हेटमध्ये जॉब करत होती त्या जॉबची जी सुरुवात झाली आणि काकांना हे सगळं दिसत होतं, तर त्या माझं जे पहिलं MDRT झालं तर तेव्हा ते म्हणजे होण्याच्या आधीच काकांनी ओळखलं आणि मला तो बुके हातात देऊन माझं स्वागत केलं आणि म्हणे यावर्षी तुमचं फार मोठं स्वागत होणार आहे तिथे. तर आणि पहिलं त्यांनीच केलं. तर असं माझं MDRT हे 6 वेळा झालं. म्हणजे मी जेव्हा मी जॉब करत होती तर त्या जेमतेमच सॅलरी होती तिथे, पण तिथून तर या MDRT पर्यंतचा आणि 6 वेळा MDRT पर्यंतचा जो प्रवास घडला त्याच्यामध्ये काकांनी मला स्टेप बाय स्टेप घडवतच गेले की जनसंपर्क, नॉलेज, बाकी सगळ्या गोष्टी, सातत्य, परिश्रम, या सगळ्या गोष्टींमधनं आपण कसं पुढे जातो या सगळ्या गोष्टींची मला काकांनी शिकवलंच म्हणजे. आणि त्याच्यामध्ये बरं आता हे काम करत असताना काय झालं की त्यांनी मला स्वार्थाबरोबर परमार्थ पण शिकवला. त्याच्यामध्ये काय सांगितलं की आपण या कामानिमित्त अनेक लोकांकडे जाणार आहोत, तर तिथे तुला असेच लोक भेटतील की जे सुखी दुःखी असतील, त्यांच्या घरात काही प्रॉब्लेम असतील, तर अशा लोकांना तुला महाराजांचे विचार पण सांगता आले पाहिजे, महाराजांचा बोध सांगता आला पाहिजे, कोणाला नामस्मरणाला लावता आलं पाहिजे. तर आपण गोंदवल्याहून येताना माळी घेऊन यायच्या आणि त्या माळी मग आपण ज्यांना आवश्यकता आहे त्यांना आपण त्या माळी द्यायच्या समाधीवरच्या, म्हणजे त्यांच्या आयुष्यामध्ये पण महाराज येतील. आणि असं करता करता काय झालं की बरोबर मग ते गणितच जमत गेले की इतर ज्या लोकांना काही प्रॉब्लेम असेल त्यांना आपण माळी द्यायच्या, ग्रंथ साहित्य द्यायचं, महाराजांचे विचार द्यायचे. असं करून म्हणजे स्वार्थाबरोबर आपण परमार्थ कसं साधायचं हे पण मला काकांनी शिकवलं त्याच्यामध्ये. तर मग पुढे पुढे काय व्हायला लागलं की काही लोक रिटायर झाले, मग त्यावेळेस मी दत्ता काकांचे जे सुखसंवाद आहेत 1 ते 21 तर असे ते लोकांना द्यायला लागली. त्यामुळे काय झालं त्यांच्या जीवनामध्ये पण एक आनंद निर्माण झाला. ते वाचून त्यांना काकांचे विचार कळायचे आणि त्याच्यामुळे बऱ्याच फॅमिलींना त्यांच्या जीवनामध्ये पण एक आनंद निर्माण झाला. म्हणजे काका म्हणायचे मी जे करतो त्याच्याबरोबर तुम्ही हे जर केलं, तुम्ही पण मला सहाय्य करा की व्यक्ती भक्तीस लावावी. आता तू म्हटलीस ना तशाप्रमाणे की आपण पण लोकांना सांगत चालूया, ते पण त्यांना पण या प्रवाहामध्ये आणूया. तर असं करून काकांनी माझ्याकडून स्वार्थाबरोबर परमार्थ हे पण करून घेतलं. आता म्हणजे या काका त्यावेळेस देहात असताना माझ्याकडून जे करून घेत होते त्याचा प्रत्यंतर मला या आता सुद्धा येतो. म्हणजे काका आता देहात नाहीये पण तरी सुद्धा जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी जो अनुभव आहे तर तो मला आता पण त्यांचा येतो याच्यामध्ये. अशा प्रकारे मला काकांनी म्हणजे त्या दुःखाच्या प्रसंगातनं काढलं. तिथून मला स्टेप बाय स्टेप हळूहळू माझ्यामध्ये सुधारणा घडवून आणल्या. जॉबच्या बाबतीमध्ये मला एक स्टेबिलिटी दिली, फायनान्शियल बॅकग्राऊंड स्ट्रॉंग केलं आणि त्याच्याबरोबर परमार्थ पण कसा करायचा हे पण शिकवलं. आता तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगायची म्हणजे काकांची, ते जे मी तुम्हाला सांगितलं ना की काका अंतर्ज्ञानी कसे होते आणि त्याचे उदाहरणं दिले, त्याच्यामध्ये आणखीन एक उदाहरण असं होतं की एकदा काका अकोल्याला आल्यावर मग सगळ्यांचे एकमेकांचे फोन व्हायचे. तर तेव्हा आम्ही देसाई काकूंकडे मी तेव्हा आली आणि त्यांनी म्हटलं की चल आपण आपल्याला दत्ता काकांच्या दर्शनाला जायचंय. तर जाता जाता आपण काहीतरी घेऊया, फुलं, हार, बुके वगैरे. म्हणून मग आम्ही एका ठिकाणी थांबलो आणि तिथे हार, फुलं, बुके वगैरे घेतले आणि नेमके त्या पैसे काढायला गेल्या तर तेव्हा त्यांचे काही लवकर निघत नव्हते, त्यांची पर्स काढणं वगैरे. तर मी म्हटलं ठीक आहे, मी देते म्हटलं, तुम्ही नंतर आपण बघू. तर असं करून मी ते पैसे दिले आणि आम्ही दर्शनाला गेलो. तर तिथे खूप गर्दी होती आणि गर्दी असताना मग दर्शनाला आम्ही वाट काढून आतमध्ये गेलो. तर गेल्याबरोबर मी काकांच्या हातात बुके दिला, नमस्कार केला आणि मग बाजूला उभी राहील. मग देसाई काकू गेले.
त्यांनी पण दर्शन केलं, नमस्कार केला, बुके दिला. बुके दिल्याबरोबर म्हणतात कसे काका, पैसे कोणी दिले? म्हणजे आपण घरून निघाल्यापासून त्यांच्यापर्यंत पोहोचेपर्यंत त्या वाटेत काय घडतंय किंवा ते काय, ते सगळं काका ओळखायचे. म्हणजे किती आपल्या बरोबर ते असायचे हे मला जाणवायचं, की त्यांच्यामुळेच आपलं हे पदोपदी मी म्हणजे आजही मी जेव्हा काम करते ना, तेव्हा मला जाणवतं की मी ज्या ठिकाणी जायचं असेल तेव्हा असं प्लॅनिंग करून आपण जातो की या ठिकाणी जाऊया. तिथे गेल्यानंतर ती व्यक्ती माझ्या परिचयाची नसते, पण गेल्याबरोबर काकांचा एखाद्या वेळेस फोटो दिसतो, तर मग तेव्हा मला कळतं, अरे इथे पण काका तुम्ही, असं हे होऊन जातं. तर अशा प्रकारे काका पदोपदी आपल्या बरोबर असतात हे जाणवून देतात. आता बरेच वेळा काय व्हायचं की काकांना आपण काहीतरी ड्रेस घ्यावा किंवा काहीतरी घ्यावं काकांसाठी असं मला खूप वेळा वाटायचं. तर एकदा गायत्री काकू आणि काका अकोल्याला आले होते, तर तेव्हा बरेच दिवस राहणार होते. त्यामुळे माझ्या मनात आलेला विचार मी काकांना बोलून दाखवला. ठीक आहे म्हणे मनीषा, घेऊन ये, काही हरकत नाही. आणि काकूंना सांगितलं की गायत्री, यांना तुम्ही ते काढून द्या म्हणे माप शिवायसाठी. म्हणून मी गेली आणि ड्रेस आणले, ते शिवले एका दिवसात काढून आणून त्यांना सांगितलं की काका उद्या सकाळी तुम्ही हा ड्रेस घालायचा. आणि ते पण हो म्हणाले. आणि नेमकं काय झालं की सकाळी मग मी काका उद्या आपला ड्रेस घालणार म्हणून मी आनंदात होती, आणि सकाळी 6 वाजताच मी जाऊन तिथे पोहोचली. त्याच्या अगोदरच काकांची अंघोळ झालेली होती आणि काकांना कोणीतरी दुसराच ड्रेस काढून दिला. तर मग काकांनी मला बघ मनीषा तुझा ड्रेस घातलाय. तर मी म्हटलं नाही काका, हा आणलेला ड्रेस, हा मी आणलेला ड्रेस नाहीये. तर म्हणे अरे असं कसं काय झालं? मग मला तो बॅग उघडायला लावली आणि ड्रेस काढला, तो त्यांना दिला. त्यांनी तो पहिला ड्रेस काढून तो घातला. म्हणजे काका मुलींच्या भावना सुद्धा किती जपायचे हे त्या गोष्टींवरनं मला जाणवलं, की जर तिने एवढ्या याने ड्रेस शिवून आणलेला आहे तर आपल्याला तिला घालून बघायचा आहे, तर त्यांनी तो माझ्या माझ्या भावना राखण्यासाठी ताबडतोब काढला आणि घातला. ही पण एक गोष्ट मी नेहमी अनुभवते. आता काकांनी प्रत्येक वेळेस काका असे कुठल्या ना कुठल्या गोष्टी सांगायचे. त्याच्यामध्ये मला एक खूप भावलेली गोष्ट सांगते, की 2 मित्र आहेत. असे ती तुम्हाला पण सगळ्यांना माहिती असेल, की 2 मित्र खूप जिवलग असतात आणि ते एकमेकांबरोबर गप्पा गोष्टी राहणं, त्यांचे सगळे व्यवहार बरोबर चालायचे. तर ते दोघं मित्र एक दिवस पोहायला जातात आणि पोहायला गेले असताना ती नाव उलटते आणि त्याच्यात ते दोघं जण हे होतात. एकाला पोहणं येतं, एकाला येत नाही. आणि मग काय होतं, ज्याला पोहणं येतं तर तो मुलगा, तो मित्र म्हणतो, अरे माझा हात घे, हात घे, नाही हात दे असं म्हणतो. तर त्याला देण्याची कधी सवयच नसते, त्यामुळे त्याच्या काही लक्षात येत नाही की आपण याला हात द्यायला पाहिजे. मग त्या मित्राचं लक्षात येतं की अरे याला दे म्हणून हा काही हात देणार नाही, कारण याला कधी देण्याची सवयच नाहीये. तर मग तो म्हणतो की अरे माझा हात घे. तो असं म्हटल्याबरोबर तो पटकन हात घेतो आणि मग ते किनाऱ्याला लागतात आणि तर याच्यावरनं काकांनी एक गोष्ट सांगितली होती तेव्हा, की आपण सतत कोणाला तरी काहीतरी देत राहायला पाहिजे. महाराजांनी सांगितलंय अन्नदान करावं. दुसरं म्हणजे आपण विचारांचं दान देऊ शकतो, प्रेमाचं दान देऊ शकतो. जे काही आपल्याजवळ असेल ते आपण देत गेलं पाहिजे, असं काकांना त्याच्यावरून सुचवायचं होतं, की आपल्याजवळ आनंद आहे, तो आपल्याला आनंदाचं दान देता आलं पाहिजे, पैशाचं दान देता आलं पाहिजे, विचारांचं देता यायला पाहिजे. आणि असं तुम्हाला देण्याची एकदा सवय लागली, की तुम्हाला ते बघून, तुम्ही देताय हे बघून परमेश्वराला सुद्धा खूप आनंद होतो, की जे काम मला करायचं आहे ते काम हा माझा करतो आहे, तर याला आपण सतत पुरवठा करत गेला पाहिजे. म्हणजे हा देत राहील. जे मला करायचंय तो याच्याकडनं आपल्याकडनं ते करवून घेतात. तर ही गोष्ट माझ्या मनाला खूप भावून गेली ती त्यावेळेस. आता आणखीन एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची होती, की आजचा अनायसे याचाच दिवस आहे गोकुळाष्टमीचा. आणि नेमकं मी जेव्हा दत्ता काकांच्या दर्शनाला गेली, इथे परत एक असं दत्ता काकांचं येणं चालूच राहायचं. तेव्हा वारंवार आपण जेव्हा जायचो तेव्हा आपल्याला असं वाटायचं की काहीतरी घेऊन जावं. पण त्यावेळेस मी इतकी घाई गडबडीमध्ये होती की फुलही घेता नाही आले, हारही घेता नाही आला. मग डॉक्टर काकूंकडे जी तुळस लावलेली होती त्याच्यात ती मंजिरी सहित ती तुळस मी तोडली आणि दर्शनाला गेली. तर दर्शनाला गेली आणि मग काकांच्या डोक्यावरती ठेवली.
ठेवल्यावर मी काकांना नमस्कार केला आणि आपण जेव्हा काकांना नमस्कार करायचो तर तेव्हा काका तो प्रति नमस्कार आपल्याला परत आपल्याला पण करायचे आणि तो महाराजांकडे पोहोचवायचे. तर ते पण वाकल्यावर ती तुळस त्यांच्या हातात पडली आणि ती हातात पडल्यावर त्यांनी ती घेतली आणि माझ्या हातात दिली आणि हे घे म्हणे, जे श्रीकृष्णाने द्रौपदीला दिलं ते मी तुला देतोय. तर इतका आनंद झाला मला की बस रे बस. तसे आपले काका म्हणजे श्रीकृष्ण परमात्माच होते, कारण त्यांच्या सहवासाची इतकी आवड म्हणजे ते आले असताना प्रत्येकाला त्यांचा सहवास हवा हवासा वाटायचा. आणि दुसरी गोष्ट त्यांच्याकडे माणूस आकर्षला जायचा, खेचला जायचा, त्यामुळे ते सुद्धा एक श्रीकृष्ण परमात्माच होते. तर अशी माझी मनोमन पूर्ण खात्री आहे. तर असा हा पण एक अनुभव मी काकांच्या सहवासामध्ये घेतला. तर आता मला तुम्हाला एकच सांगावंसं वाटतं की जसं समर्थांनी सांगितलं की नका करू खटपट, तुम्हाला जर मला ग्रंथ पहा माझा हा नीट, म्हणजे तुम्हाला जर मी नाही असं वाटत असेल तर तुम्ही मला जर बघायचं असेल तर तुम्ही मला दासबोधामध्ये बघा, असं समर्थांनी सांगितलेलं आहे. नंतर श्रीपाद श्री वल्लभांनी सुद्धा आपल्याला एक अशी खात्री दिलेली आहे की तुम्ही जेव्हा तुम्हाला सूक्ष्म हे माझं चरित्र तुम्ही वाचाल तर तेव्हा तुम्हाला माझा सूक्ष्म सहवास मिळेल. तर आपले दत्ता काका सुद्धा सुखसंवादाच्या 1 ते 21 या सुखसंवादामध्ये आपण सुद्धा दत्ता काकांना प्रत्यक्षात बघू शकतो, अशी ठेव त्यांनी आपल्याजवळ ठेवून दिलेली आहे. जशी या मोठ्या संतांनी ठेवली तशी या आपल्या दत्ता काकांनी सुद्धा आपण त्यांचा प्रत्यक्ष सहवास सुखसंवादांमध्ये घेऊ शकतो. तर आपणही घेऊ शकतो आणि इतरांना पण प्रेरित करू शकतो. तर असे हे आपले दत्ता काका मूर्तिवंत समाधानाचं रूप होते. जणू ते समाधानाचे शिल्पकारच होते. अशा या समाधानाच्या शिल्पकाराचं माझं कोटी कोटी वंदन, ज्यांनी माझं समाधान प्राप्त परिस्थितीमध्ये सुद्धा टिकवून ठेवलं. अशा मोठ्या परमात्म्यास माझा मनपूर्वक नमस्कार. आणि आज ज्यांनी इथे आपल्याला संधी उपलब्ध करून दिली त्या सर्वांचे मी मनोमन आभार मानते. धन्यवाद. श्रीराम. खूप छान अनुभव कथन झाले मनीषाताई. म्हणजे आम्ही या प्रवाहामध्ये अगदी गुंतून गेलो होतो, मन अगदी मग्न झालं होतं. तुम्ही जे सांगितलं की काका हे खरंच LIC सारखे आहे, जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद, हे खूप छान असं तुम्ही आम्हाला सगळ्यांना सांगितलं. आणि अजून दत्ता काकांचे विचार म्हणजे परिस्थिती बदलता येत नसेल तर मनस्थिती बदलावी, हे खूप छान असं तुम्ही सूत्र काकांचं आम्हाला सांगितलं. त्यामुळे आता जीवनामध्ये कोणतेही प्रसंग आले तरी आपली परिस्थिती आपल्या हातात नसते, पण मनस्थिती बदलणं हे आपल्या हातात आहे, हे काकांच्या सूत्रांमधून आणि तुमच्या अनुभव कथनातून आम्हाला खूप छान पद्धतीने कळालं. तर खूप धन्यवाद मनीषाताई, खूप छान झालं. ह्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे दुसरे पुष्प गुंफणार आहेत बिलासपूर येथील शिल्पा देशमुख. शिल्पाताई ह्या बिलासपूर येथील राहणाऱ्या आहेत आणि तसेच इतिहास आणि संस्कृत या दोन्ही विषयांमध्ये MA आणि BEd आहेत. सध्या छत्तीसगड शिक्षण विभाग यामध्ये संस्कृत लेक्चरर असून प्रधान अध्यापिका शासकीय आत्मानंद इंग्रजी माध्यमिक विद्यालय यामध्ये त्या कार्यरत आहेत. शिल्पाताई यांचे संपूर्ण कुटुंब हे श्री महाराजांचे अनुग्रहित आहेत आणि तसेच त्यांना परमपूज्य श्री दत्ता काका यांचा खूप सहवास, प्रेम आणि माया लाभलेली आहे. शिल्पाताई यांची अजून एक ओळख सांगायची झाली तर अकोला येथील श्री सुधीर कुलकर्णी आणि बुलढाणा येथील श्री नाना केसाळे यांच्या त्या भाची आहेत. त्यांच्यामुळेच शिल्पाताई यांची दत्ता काकांशी ओळख झाली. शिल्पाताई या मूळच्या मराठी भाषिक असून अनेक वर्ष त्यांना हिंदी या भाषेचा सहवास लाभलेला असल्यामुळे आज आपल्या सोबत त्या हिंदीतून संवाद साधणार आहेत. तरी मी आमंत्रित करते शिल्पा देशमुख यांना आणि विनंती करते की त्यांनी अनुभव कथनाला सुरुवात करावी. शिल्पा. सर्वप्रथम मैं शिल्पा देशमुख, आपने मेरा परिचय प्राप्त ही कर लिया है। मैं छत्तीसगढ़ में रहती हूँ, तो मैं आप सभी को श्री कृष्ण जन्माष्टमी की बधाइयाँ देती हूँ और मैं यह अपना बहुत सौभाग्य समझती हूँ
कि मुझे श्री कृष्ण जन्माष्टमी के पावन दिन मेरे जीवन में जो श्री कृष्ण पर आए, ऐसे श्री दत्ता काका जी के विषय में कहने का अवसर प्राप्त हुआ। काका को जब मैंने पहली बार देखा, तभी सब कोई कहते थे कि मारुति अवतार है। तभी मैंने उनसे कह दिया था कि काका, मुझे ऐसे बिल्कुल नहीं लगता आप महारुद्र या मारुति अवतार हो। मैंने प्रत्यक्ष काका से कहा, मुझे आप श्री कृष्ण की तरह लगते हैं। जिस तरह श्री कृष्ण जी अपनी बंसी से सबको, अपनी मुरली की तान पर सबको नचाते थे ना, तो ये यहाँ सारे लोग मंत्रमुग्ध हो गए हैं। और ये लोग वही करते हैं जो आप सोचते हैं, और ये लोग वही बोलते हैं जो आप बोलना चाहते हैं, जो आप इनसे कहलवाना चाहते हैं, और बहुत प्यार से करते हैं। तो मुझे उनके व्यक्तित्व की मनमोहकता जो है वो बिल्कुल कृष्ण की तरह लगी। जैसे कृष्ण ने किसी से जबरदस्ती कभी किसी से कुछ नहीं कराया, वो बहुत प्यार से, बहुत सबको बहुत केयर से श्री कृष्ण जी ने व्यवहार किया है। उनके जीवन में जैसे कृष्ण के द्रौपदी आई तो उनसे सखा बनाकर, रुक्मिणी आई तो पत्नी के रूप में, अर्जुन से शिष्य के रूप में, इस तरह अलग अलग भूमिकाएं बड़े प्यार से उन्होंने करवा ली हैं। बड़े कहीं ऑर्डर इस तरह का नहीं है। तो ऐसे ही हमारे काका थे। मैं अपने माता पिता को बहुत बहुत धन्यवाद देना चाहती हूँ कि जब काका मुझे मिले और उन्होंने श्री गोंदवलेकर महाराज जी का मंत्र मुझे दिया, तो मेरी माँ श्रीमती मनीषा देशमुख और मेरे पिता स्वर्गीय श्री मुकुंदराव देशमुख जी ने मुझे सहर्ष इस भक्ति मार्ग पर चलने के लिए पूरी स्वतंत्रता दी, समय दिया कि मैं राम नाम ले सकूं। महाराज के ग्रंथों को उपलब्ध करा दिया। मेरा संपूर्ण परिवार ने मुझे भेजे ये पुस्तक, और महाराज के प्रेमी भक्तों की मैं बहुत आभारी हूँ कि उन्होंने काका को लिखे गए पत्र, जैसे श्री प्रामाणिक काका यहाँ SCCL में पोस्टेड थे, तो पत्र ग्रीटिंग्स जो गायत्री काकू ने जिन पत्रों के जवाब दिए, और ग्रीटिंग्स जो इंदौर के भक्त एक हैं, उन्होंने बहुत अच्छे ग्रीटिंग्स भेजे, मुझे उपलब्ध कराए। इन सब के द्वारा मैं प्रत्यक्ष रूप से काका से मिली, लेकिन इन ग्रंथों के माध्यम से मैंने काका जी को अंतर्मन को जाना, और ये जाना कि काका कितनी तरह की समस्याओं का कितना अचूक हल बतलाते हैं। श्री काका के अंतरंग को पहचानने में निश्चित रूप से इन पत्रों का और गायत्री काकू द्वारा लिखवाए गए उनके उत्तरों का बहुत बड़ा हाथ है, और उसका मैंने मनन किया। और कोई दो मत नहीं कि मेरे जीवन में जो बातें, जो चैलेंजेस मेरे सामने आए, तो इससे मुझे बहुत मदद मिली। तो एक शेर है किसी शायर का कि कभी मेरे पीछे कभी मेरे साथ चल के, कभी मेरे पीछे कभी मेरे साथ साथ चल के, वो मुझे बदल गए, मेरी दुनिया बदल के। छोटी छोटी बातों पर मैं परेशान होती थी, तो काका ने धीरे धीरे मुझे अंदर से चेंज कर दिया। अरे क्या इतनी सी बात पे परेशान होती, अरे क्या इसका ऐसे सॉल्यूशन होना चाहिए, अरे तुम तो इतनी बुद्धिमान लड़की हो, इतनी सी बात पे हार जाओगी क्या। ऐसे अंदर से काका मुझे हमेशा मोटिवेट करते रहते थे। तो लाइफ में चैलेंजेस किसके नहीं आते दोस्तों, सबके आते हैं। चाहे वो छोटा सा बच्चा क्यों ना हो, गिरता है, पड़ता है, साइकिल चलाना सीखता है तो बहुत चोट लगती है। इसी तरह हमारा जीवन है। तो काका हर समय आकर हमें मोटिवेट करते हैं कि नहीं, उठो, देखो तुम सक्षम हो, तुम आगे बढ़ो। ये बातें जो हैं सभी को अनुभव आई हैं। श्री काका जी का व्यक्तित्व ही था कृष्ण जैसा मोहक, वही उनकी जो बुद्धिमत्ता थी वो कृष्ण की तरह थी। तो इस विषय में भाग 1 से भाग 20 तक उनके द्वारा जो लिखे गए ग्रंथ हैं, वो मैं उनको आधुनिक युग की गीता ही कहूंगी, क्योंकि इसमें उन्होंने जीवन में जो व्यवहार कुशलता और जो मन, व्यक्ति के मन का जो विवरण दिया है, ये सभी को पढ़ना चाहिए। भाग 1 से भाग 20 तक के सुख संवाद। इसी तरह श्रीमती माया मानकर काकू के द्वारा, श्रीमती गायत्री काकू, श्री संत काका, और इंदौर के भक्त हैं, ग्वालियर के चिटनीस जी हैं, ऐसे अनेकानेक जो विचारक हैं, काका के सहवास में बहुत समय तक जिन लोगों ने रहा है, उनके पुस्तकों का अध्ययन करने से हमें काका के विचार सौंदर्य ही नहीं, जीवन शैली का पूरी तरह ज्ञान होता है। और आनंद की, स्वानंद की जिस माखन की हम बात करते हैं, श्री कृष्ण है तो मक्खन है, आनंद है,
तो वो हमें सहज रूप से प्राप्त होगा। तो मैं इन सभी लेखकों की बहुत आभारी हूँ, और ये आज भी सभी जगह उपलब्ध है। तो आप सभी से श्री कृष्ण जयंती के रूप में के दिन ये विनती करना चाहती हूँ कि काका के विचार सौंदर्य के रूप में जीवित हैं। हम उनको पढ़ें और उसको एनालाइज करें और हमारे जीवन में लाएं। तो ये आनंद न सिर्फ हम ले सकेंगे बल्कि दूसरों को भी दे सकेंगे। एक बार दत्ता काका बिलासपुर स्टेशन में मुझे मिले, तो मैंने कहा काका आपके पुस्तक तो हैं बहुत अच्छे, तो फिर क्या इनको प्रसाद के रूप में देना चाहिए क्या, फ्री में देना चाहिए क्या? तो काका ने मुझे इतनी अच्छी बात कही, मैंने कभी सोचा नहीं था कि काका कितना आगे का देख पाते हैं। तो काका ने मुझे उस समय कहा था, शिल्पा यदि तुम इन पुस्तकों का फ्री में देती हो तो काका आपको 100 गुना ज्यादा देंगे। और उस समय मैं, आप यकीन नहीं मानेंगे, मैं 400 पर मंथ सैलरी में काम करती थी, और आज महाराज की कृपा से मैं बहुत अच्छे गस्टेड पोस्ट पर काम कर रही हूँ, और वाकई में मुझे 100 गुना से कई ज्यादा काका पहुंचा चुके हैं। और सेकंड चीज, एक ताई बैंक में थी, तो उन्होंने कहा, बहुत अच्छी लगी ये बात काका भी मुझे कहते थे कि इन्वेस्टमेंट पर ध्यान दो। वो अर्न, स्पेंट और एंजॉय का स्वानंद सूत्र देते थे। काका के सहवास से मैंने सीखा कि एक बात उन्होंने कही है महिलाओं के लिए, तो वो कहते थे पुरुषार्थ इस शब्द बस में पुरुष है। पुरुषार्थ इस शब्द मात्र में पुरुष है, लेकिन ये वास्तव में महिलाओं के लिए ज्यादा लागू है, क्योंकि महिलाएं वास्तव में हृदय से बड़ी मजबूत होती है। और उसमें एक चीज उन्होंने जोड़ दी कि आप एजुकेटेड हो तो आप अर्न भी अच्छा कर सकती हो। तो जिस एक्सटेंट तक आप अर्निंग कर सकते हो उतने एक्सटेंट तक आप काम करो, उतना अर्निंग जमाओ। और वो ताई ने इतनी अच्छी बात कही कि काका की जितनी सैलरी थी इस ढंग से उन्होंने इन्वेस्ट किया है कि रिटायरमेंट के बाद भी उतना ही पैसा उनको मिलता था। तो वो उसको इस ढंग से हमको स्पेंड करना चाहिए। काका के जीवन शैली से एंजॉयमेंट झलकती है। तो उसमें लेकिन मैंने एक चीज ऑब्जर्व की कि वो बहुत ही सादगी से रहते थे। हर चीज को एंजॉय तो पूरा करना है, लेकिन अनावश्यक खर्च जो है जरा बिल्कुल भी नहीं करना है। ये संतुलन, ये बैलेंसिंग वो हम सबको सिखा कर गए हैं कि ठीक है, बढ़िया वस्त्र पहनिए, बहुत अच्छा प्रेजेंटेबल रहिए, और कहते थे सिलवा लीजिए आप, जॉब जहाँ है आपका वहाँ के अनुरूप आपके पास बहुत अच्छे सही कपड़े होने चाहिए। पार्टी में जाते हैं तो पार्टी एंजॉय करने लायक होने चाहिए। और व्यंजन बनाती हैं तो बिल्कुल एक नंबर का बनाइए, कहीं पर भी, मतलब रंगोली बनाती तो बिल्कुल उसको भी काका ऑब्जर्व करते थे। उनके शिष्य संगीतकार भी हैं, पंडित उल्लासकर शाकर जी को मैंने सुना है, और एक बहुत अच्छे दादा हैं, सीडीज वीडीज सब पर काका का एक जैसा अधिकार था। तो जीवन में जो सौंदर्य बोध है, मीन्स घर डेकोरेटेड होना चाहिए, वेल इक्विप्ड होना चाहिए। उनके यहाँ जो लोग जाते थे कलकत्ता में तो कहते थे कि काका के यहाँ हर चीज है, किचन उनका किसी गृहिणी की तरह सजा हुआ रहता है, वहाँ किसी चीज की कमी नहीं है। बताइए, हमारे गुरु जो मतलब 8-8 घंटे राम नाम लेते थे, मैं बहुत आश्चर्यचकित हो जाती थी कैसे इतना सब कुछ मैनेज कर लेते थे काका। कितना डायनेमिक उनका व्यक्तित्व था कि ब्रह्मचारी होते हुए भी इतना मतलब परफेक्शन कैसे है इनमें। तो उसका कारण यही था कि उन्होंने जीवन में आनंद की खोज कर ली थी, हर वस्तु से आनंद लेना उनको आता था। और यही कारण था कि उनके पास जो लोग रहते थे उनको कभी भी काका को छोड़ के जाने का मन नहीं होता था। काका याद दिलाते थे, जाओ, आपके प्रापंचिक कर्तव्य है, आपको जाना पड़ेगा, यू शुड बी देयर इन राइट इन टाइम, डू योर ड्यूटीज कंप्लीट। बहुत एक प्रोफेशनल जो अप्रोच है काका के सहवास से, आज मैं बहुत अपने आप को सौभाग्यशाली समझती हूँ कि ऑफिस में वर्क बर्डन ज्यादा रहता है, लेकिन काका ने ये सिखाया कि आप काम को एंजॉय कीजिए। अपने बॉस को एक्स्ट्रा जो वर्क है वो यदि अलॉट करते हैं तो बिना चिड़चिड़ के बहुत प्यार से उसको प्रोफेशनल अप्रोच के साथ करिए। अपने आप में स्मार्टनेस लाइए, टेक्निकली अपडेट रहिए। आज के समय का सब कुछ आपको सीख लेना चाहिए, और आपके जॉब के लिए जितने इम्पोर्टेंट कोर्सेज हैं उसको करने में आगे पीछे कभी भी मत रहिए। तो ये जो सूत्र हैं जिन युवाओं ने, जो ये यूथ आज फॉलो करते हैं,
वो जीवन में बहुत आगे रहते हैं। यूथ के लिए, बच्चों के लिए बहुत बढ़िया कॉन्सेप्ट्स काका देते हैं, कहते हैं। उन्होंने एक बहुत अच्छी बुक लिखी है छोटे बच्चों के लिए। कोकिल जी जो है, उनसे मैंने बहुत सारी मंगाई थी और काका ने मुझे सजेस्ट किया था कि आप स्कूल में काम कर दी तो बच्चों को ये बुक बांटिए। तो बहुत मेरे बच्चे बहुत पसंद करते थे उस बुक्स में, और उसमें उन्होंने बताया कि 9th 10th से लाइफ का टारगेट सेट हो जाना चाहिए। आप यदि जीवन में कुछ खास बनना चाहते हैं, कुछ भी बनना चाहते, तो 9th 10th से वो सेट हो जाना चाहिए। और बच्चों को उन्होंने कहा, कितना अच्छा वो यानी बताते थे कि आप पढ़ समझ करके पढ़ाई करिए, क्वेश्चन पेपर्स 5 इयर्स के सॉल्व कर दीजिए, कर करके देखिए, टाइम क्लॉक लगा कर रखिए। जीवनचर्या दी है उन्होंने, 4:30 से 5 बजे तक उठ जाना चाहिए बच्चों को। आहार के बारे में बताया है कि तला भुना अवॉइड करिए, तला भुना अवॉइड करिए। आप विद्यार्थी हैं, प्रोटीन युक्त खाद्य पदार्थ आपको खाना चाहिए। मतलब आहार के बारे में बताया, ड्राई फ्रूट्स लीजिए, व्यायाम करना चाहिए, प्राणायाम करना चाहिए, एक्सरसाइज करना चाहिए, फिट रहना चाहिए, यंग रहना चाहिए। और बताया नहीं है, करके दिखाया है, इसीलिए काका की एज का कभी हमको पता नहीं चला। काका वैसे भी एक बात कहते थे कि जो हमारी जो सोच है ना, वो यंग होनी चाहिए। तो जो दिमाग से यंग रहता है वो हमेशा यंग रहता है। तो वो कहते नहीं थे, वो वास्तव में आचरण में लाते थे। कभी भी काका जो है विचारों से, कार्यों से, शरीर से जो है यंग ही रहे, हमेशा यंग ही रहे, हमेशा वही एनर्जी, हमेशा बोलने में वही उत्साह, वही हल्की सी प्यारी सी मुस्कुराहट, वही एनकरेजमेंट। और उसमें सबसे बड़ी बात जो है सेंसिबल होना, ये चीज की आज समाज में बहुत जरूरत है। और ये दत्ता काका के परिवार में, हमारे श्री ब्रह्म चैतन्य महाराज के परिवार में हमको देखने के लिए मिलती है, सेंसिबल होना। तो काका जी से मिलने बहुत सारे लोग आते थे। सब कोई के साथ सब कुछ हर समय सही सही नहीं होता है। तो उन बताने वालों में कई कई लोगों के इतने सारे प्रॉब्लम्स होते थे, काका बहुत ध्यानपूर्वक इसको सुनते थे, वो पूरा समय देते थे। और उसको तो उन्होंने कितना अच्छा बताया है कि आप समझाइए लोगों को, धैर्यपूर्वक परिस्थिति का सामना करने के लिए काका ने हिम्मत दी। मैंने सुखद आठवणी जो संत काकन में जी ने लिखी है, उसमें पढ़ा है कि इतने उच्च पद पर होते हुए भी जब भी उनको समय मिलता था तो जो काफी गंभीर पेशेंट्स होते थे उनके पास काका बैठते थे, उनको धैर्य देने के लिए जाते थे और उनको हर तरह की मदद, चाहे वो डॉक्टर से, यदि उनके अप्रोच का कोई डॉक्टर है तो वो बताना, पैसे से मदद देते थे। अर्थात कि वो कहते थे कि आप अपनी हैसियत का ध्यान रखिए, आपके पास जितना है उसमें वो देख करके आपको देना चाहिए, अपने फैमिली के प्रति आपके कर्तव्य का आप निकाल लीजिए। लेकिन अगर आपके पास एक्सेस है, अबंडेंट है, तो आप देने में भी पीछे मत रहिए। तो काका ने जिस तरह अपने पोस्ट के अनुसार कमाया, तो अपने ग्रेस के अनुसार दान भी दिया है। और दान के बारे में उन्होंने बताया है, जिसको हम सबको मानना चाहिए कि शो ऑफ उनको बिल्कुल भी पसंद नहीं था, दिखावा वो जरा भी पसंद नहीं करते थे। उनको मैं बल्कि ये कहूंगी कि उनको सख्त नफरत थी इस चीज से, बिल्कुल नहीं अच्छा लगता था उनको कि आप जरा सा कुछ करके उसका गाजा बाजा कर रहे हैं, ये वो नहीं पसंद करते थे। वो कहते थे आप राइट हैंड से दे रहे हो तो लेफ्ट हैंड को भी पता नहीं चलना चाहिए, इससे आपकी पारमार्थिक प्रगति बहुत खराब होगी, इससे किसी का नुकसान नहीं होगा। इससे काका ये नहीं कहते थे कि उसका नुकसान होगा, उसका कहते थे आपका नुकसान होगा, इससे आपकी पारमार्थिक प्रगति रुकेगी, आपके आनंद की आड़े आएगा। तो ये सब चीजें उन्होंने बतलाई। काका के सहवास के आनंद की क्या बात, काका बहुत मजाकिया थे और उनको जैसे किसी की कोई कमी बतलानी भी रहती थी तो हंसते हंसते बतला देते थे। एक एग्जाम्पल देना चाहूंगी कि मुझे एडमिनिस्ट्रेटर ऑफिसर बनने का बहुत शौक था, तो मैंने एमपीएससी और सीजीपीएससी के एग्जाम्स दिए, साक्षात्कार तक मैं पहुंची भी। और बढ़िया काका फोन भी उठाते थे, मैं बताती थी मेरा अभी इंटरव्यू है, तो बोलते थे हाँ ठीक है, बहुत अच्छे से बोल देते थे ठीक है। मैं बड़ी दम फूल के कुप्पा भी हो जाती थी, हाँ मेरा हो जाएगा इस बार सिलेक्शन। और मेरे को लाल बत्ती वगैरह बकायदा दिखने लगती थी और मैं इसको लेके काका आएंगे बिलासपुर में लेने जाऊंगी, सारे सपने देख के मैं जम के तैयारी करती थी। बट ऐसा कुछ हुआ उस समय कि मेरा नहीं हो पाया सिलेक्शन।
तो फिर मैंने, काका कहते थे, एक दिन स्टेशन में मुलाकात हुई तो बोलते बोलते वो कहने लगे, जिथे महाराज उशीर करतात तिथे त्यांना काहीतरी बेस्ट करायचं राहते. ऐसे बोलते बोलते किसी और को बोले और मेरी ओर देखे, मेरी ओर उन्होंने नजर की. तो मेरा मन बोला ये हमारे लिए है, लगता है कि जहाँ देर होती है वहां महाराज जी को कुछ बेस्ट करना रहता है. शिल्पा ये तुम्हारे लिए है. तो फिर मैंने सारी मतलब ये चीज हटा दी और एग्जाम देना जारी रखा. तो ये अवसर मुझे कुछ सालों के बाद, 2 साल बाद मुझे मिल गया और मेरी माता जी ने मुझे प्रेरित किया कि मैं ये लेक्चररशिप के एग्जाम दूं. और जैसे कि काका के भक्तों का होता है कि उनको नंबर 1 पसंद था, मैंने टॉप किया इस एग्जाम में. और जैसे ही मैंने एग्जाम ज्वाइन किया उस समय, उसके बाद उसमें इतनी फटाफट छत्तीसगढ़ गवर्नमेंट ने सैलरी बढ़ाई, हमको गजटेड इसका पोस्ट का अवार्ड दिया. तो मैं कहती हूँ, मतलब मुझे ऐसा लगता है जैसे कि काका ने ये सारे नियम, मेरी यानी ये भावना कि मेरे लिए जैसे चेंज कराया, उनको मुझे देना था ये सब कुछ. और वाकई में जो कुछ मुझे चाहिए था जीवन में, एक बहुत ही मेरे स्टडी इन जो इंटरेस्ट है उसके अनुरूप वो मुझे बहुत सरलता से मिल गया. और आज मैं बहुत खुश हूँ. वो जो कहते थे कि महाराज जो आपके लिए करते हैं वही आपके लिए बेस्ट होता है, वो वही करते हैं. वो आपके बोलने से, आपके प्रार्थना से कभी भी जो है चेंज नहीं करेंगे. वो आपके लिए हमेशा वही करेंगे जो आपके लिए बेस्ट होगा. तो इस बात पर हमको विश्वास करना चाहिए. एक चीज उनके सहवास में मुझे मिली कि उन्होंने कहा कि आप हमेशा अपनी इंडिविजुअलिटी पर, अपने ऊपर विश्वास रखिए, आत्मविश्वास रखिए. जैसे कि उन्होंने, बहुत सारे यंग लोग जो है आज फ्रस्ट्रेट हो जाते हैं, उनका किसी एग्जाम में सिलेक्शन नहीं होता, बिजनेस में नुकसान हो जाता है, या किसी ने फैशन डिजाइनिंग का कोर्स किया, बुटीक नहीं खोल पा रहे हैं. ऐसी बहुत सारी बातें होती हैं कि उनको लगता है हम अर्निंग ज्यादा करें, हमारा भी एक स्टेटस हो, पर वो डिप्रेशन में चले जाते हैं अगर उनको सफलता नहीं मिली. तो काका कहते थे आप में जो व्यक्तिगत गुण है वो दूसरे में नहीं है, आप अपने आप में एक बहुत महत्वपूर्ण हो. तो उस गुण का आप खोज करिए. और 2 चीजें उन्होंने मुझे जीवन में समझाई, सबको समझाई, कि एक सक्सेस होता है जो वैकेंसी पर, आपके लक पर, आपके इफर्ट्स पर डिपेंड करता है. तो कभी कभी हम पूरी इफर्ट करते हैं, वैकेंसी नहीं होती, कभी वो सर्कमस्टांसेस नहीं होती, वो परिस्थितियां नहीं होती कि हमको वो चीज मिल सके, कभी इफर्ट्स में हम एनालाइज करने में कुछ कमी पड़ जाती है, सही मार्गदर्शक नहीं मिल पाते. लेकिन इससे हमारे मेहनत पर, हमारी योग्यता पे कोई संदेह नहीं रहता. काका जानते हैं कि हमने मेहनत की थी, तो वो उसको बाद में सही समय पर हमको बराबर उसका हमको बदला जो बोलना चाहिए, रिस्पॉन्स मिल जाता है सही समय आने पर. पर उन्होंने ये चीज सिखाई कि सक्सेस मिल गई तो बहुत बढ़िया, उसको एंजॉय करो अपने परिवार के साथ, मित्रों के साथ, अपने सब आप्तजनों के साथ. लेकिन नहीं भी मिली तो जो कुछ भी मिला है उसे महाराज का कृपा और आशीर्वाद समझ करके बहुत ही प्यार से सबके साथ एंजॉय करना चाहिए. तो सक्सेस और हैप्पीनेस के विषय में काका के साथ सहवास में मैंने बहुत सारी बातें सीखी. और उन्होंने मुझे जो कुछ भी मिला उसे सबके साथ बांट करके यह सिखाया कि खुशियां बांटने से बढ़ती है. और वहीं उन्होंने ये भी सिखाया कि अपने दुखों को, काका हमेशा कहते भी थे और ऐसा करते भी थे, कि अपने दुखों को के ऊपर स्माइल की चादर डाल दो, स्माइल के फूल डाल दो. पता नहीं चलना चाहिए आपके जीवन में कितना दुख है, हमेशा हंस दो, मुस्कुरा दो, कहो चलता है, होता है. कई लोगों के साथ होता है, मेरे साथ भी हुआ तो क्या हुआ, इतनी सहजता. काका ने मुझे स्वयं कहा था कि अत्यंत समस्याएं हैं, बहुत सारी उनके भी लाइफ में आती थी, पर फिर भी समाधान है, फिर भी समाधान है, फिर भी समाधान है. ये बात हमेशा अपने आप से कहो. क्यों कहो? उसके लिए एक ही वजह काफी है, क्योंकि हम महाराज के हैं. उन्होंने कहा कि श्री गोंदवलेकर महाराज हमारे जीवन में आए, यही हमारे जीवन का सबसे आनंद का क्षण है. और सच में श्री गोंदवलेकर महाराज जैसा गुरु प्राप्त होना, ये हम सभी का बहुत बहुत सौभाग्य है, बहुत ज्यादा सौभाग्य है. जैसी
परीक्षा तुकामाई में श्री गोंदिवलेकर महाराज की ली, और जितने तप श्री दत्ता काका ने कई कई घंटे बैठकर जप करना, ऑफिस के कर्तव्य पूरे करना जो किए, मुझे नहीं लगता मैंने इतना कुछ किया है, लेकिन जो आनंद मिलना चाहिए था उपासना का, श्री महाराज के आध्यात्मिक संगत में आने का, और प्रापंचिक जो सुख है, एक अच्छी फैमिली, अच्छे मित्र और अच्छा परिवार, ये सब अच्छे साथियों के साथ स्कूल में, कॉलेज में और जहाँ मैं कार्य क्षेत्र में हूँ काम करना, ये सभी मुझे प्राप्त हुए। तो ये सभी उनके आशीर्वाद का फल है। तो मैं क्यों न कहूँ कि हाँ, श्री महाराज जहाँ मुझे मिले हैं वही मेरे जीवन का सबसे ज्यादा आनंद का क्षण है। आनंद का क्षण सभी के जीवन का है वो, तो हम सभी को जीवन में कभी भी निराश नहीं होना चाहिए। जब गोंदौले में महाराज जी, दत्ता भैया महाराज जी से एक बार में मुझे मिलने का सौभाग्य प्राप्त हुआ, तो उन्होंने कहा, शिल्पा कभी भी ऐसा नहीं समझना चाहिए, चाहे कुछ भी हो जाए जीवन में, कितनी भी बड़ी बात हो जाए, कुछ भी आए, कुछ भी जाए, तुम्हारा सब कुछ चला जाए, तुम्हारी धन संपत्ति कुछ ना बचे, कितना भी बड़ा संकट आए, कभी भी ऐसे मत सोचना कि हमारा भाग्य खराब था। क्यों? ऐसा इसलिए नहीं सोचना चाहिए कि जिनको हमारे जीवन में कृपा बरसानी थी, ऐसे गोंदवलेकर महाराज जो हैं, वो सदैव हमारे ऊपर कृपा दृष्टि बरसाते हैं, और यदि वो है तो सब कुछ है, और वो नहीं, उनकी शरणागति से हम हट गए तो कुछ भी नहीं। तो ऐसे थे हमारे प्यारे दत्ता काका, जिन्होंने हमको श्री महाराज की संगति के विषय में बतलाया। और मैं श्री दत्ता काका के साथ बुल्ढाना में बिताए गए सत्संग के वो दिन कभी नहीं भूल सकती, जब बहुत सारे भक्तों में, चाहे वो हर वर्ग के होते थे, एजुकेटेड वर्ग के, सोनाटी के गांव से आने वाले ग्रामीण और शिक्षित वर्ग और अमोल और केतकी जैसे युवा, हर कोई काका के आगमन मात्र की खबर से इतना आनंद और उत्साह होता था। एक दिन, 2 दिन सब मिल करके उस जगह को सजाते हैं और उसको हर तरह से वहां पर जो है सब सुख सुविधा और सौंदर्य, और वहां पर उसको जितना सुंदर बना सकते हैं बनाने का प्रयत्न करते हैं। भक्तों के लिए वहां पर पूरी सुविधाएं होती हैं, और वो समय जो है काका के सत्संग में जो वातावरण होता है वो एक आनंद उत्सव ही होता है। और मैं बहुत सौभाग्यशाली समझती हूँ कि हम सभी महाराज जी के परिवार से जुड़े और इस आनंद उत्सव को काका के रहते हुए, उनके जाने के बाद भी आज भी हम कायम रख सके हैं, और इस मार्ग को हमको बढ़ाते रहना है। जैसे कि काका के विषय में दोनों ताई जो उन्होंने बताया कि व्यक्तियों, अन्य लोगों को भी इससे जोड़ना चाहिए। काका ने मुझे दूसरे शब्दों में कहा कि शिल्पा, आप राम नाम लेते हो तो आप महाराज की प्रिय बेटी बनोगी, और आप 10 लोगों को, जितने लोगों को महाराज के मार्ग से जोड़ती हो, तो आपको महाराज मेरिट में स्थान देंगे। तो आप लौकिक जीवन में मेरिट में आते हो तो आध्यात्म मार्ग में भी मेरिट में आने का प्रयास करो। यदि आप पैसे का इन्वेस्टमेंट इतने ईमानदारी से करना चाहती हो, तो राम नाम का भी आपका इन्वेस्टमेंट जैसे जैसे आपकी एज बढ़ती है बढ़ना चाहिए। हमें अपने जप को वर्धमान रखना चाहिए। तो इसलिए नहीं कि हमको ये मिलेगा वो मिलेगा, इससे हमारे आनंद में वृद्धि मिलेगी। काका ने नाम, प्रेम, आनंद, इन्हीं बातों पर बहुत जोर दिया है। तड़जोड़, एडजस्टमेंट, ये शब्द जो है काका के भक्तों में, उनकी सत्संगति में मैंने सीखा। काका हमेशा कहते थे, ट्रेन में जाते हैं, पसंद की सीट नहीं मिली तो नाराज, जीवन में पसंद की पोस्ट नहीं मिली तो नाराज, लाइफ में पसंद की जीवन साथी नहीं मिले तो नाराज, छोटी छोटी चीज में। तो काका का शब्द है, हम स्वयं अपने आनंद को जामन लगाते हैं, स्वयं अपने जीवन का आनंद नष्ट करते हैं। तो यदि हम काका की संगति में रहते हैं, सहवास में रहते हैं, तो ये हमारे में नहीं होना चाहिए। काका ने खुद कितने सारे एडजस्टमेंट किए। काका तो कितने बड़े उच्च पदस्थ व्यक्ति थे, कभी भी अपने रहन सहन से, अपने व्यवहार से, अपनी बोली से, किसी भी बात से उन्होंने कभी कोई शिकायत नहीं की। जहाँ जो चीज जैसी है उसी का आनंद लिया और सबको दिया और सबको सिखाया भी कि ऐसे रहना चाहिए। एक मैंने एग्जाम्पल पढ़ा है, गुड़ की चाय गाँव में किसी ने दे दी उनको,
तो सब लोगों को बड़ा अजीब सा लगा, लेकिन काका ने बहुत आनंद से पी ली। तो सबने कहा कि आप तो नहीं पीते, आप तो शक्कर की चाय पीते हैं। तो काका ने कहा कि उनके चेहरे का आनंद देखो, तुमको देकर कितनी खुशी हो रही है, तो हमको भी लेकर खुशी होनी चाहिए। तो जीवन में ऐसा होता है, हर चीज हमको परफेक्ट नहीं मिलती है, बट ओके, चलता है। उसको सामने वाले को खुशी मिल रही है तो उसके लिए हमको एडजस्ट कर लेना चाहिए। क्योंकि क्यों कर लेना चाहिए? अच्छा, कई बार क्या होता है कि ऑफिस में भी ऐसे होता है या जीवन में भी ऐसे होता है कि हमेशा हमको पोलाइट लोग नहीं मिलते हैं, कुछ गुस्सैल भी मिल जाएंगे, कुछ जल्दी गुस्सा आ जाता है उनको, कुछ शॉर्ट टेम्पर भी मिलते हैं, कुछ लोग दूसरे तरह के स्वभाव के होते हैं। तो काका बोलते हैं, बहुत अच्छे से उन्होंने बताया कि सबके साथ एडजस्ट करना सीखिए। गुस्से में जैसे जो उन्होंने बोला कि बॉस इज ऑलवेज राइट, आपको 30% सैलरी मिलती है उनकी बात सुनने के लिए। तो ये एंजॉयमेंट जो है काका जी से सीखने में ही है, और जीवन में इन सब सूत्रों का बहुत फायदा मिलता है। आप खुशी खुशी नौकरी कर सकते हो कि 30% बॉस का गुस्सा सुनने के लिए मिलता है, ये आप मान के चलिए। 70% आपकी मेहनत है, 30% उसके। तो कभी भी आप ऑफिस से आएंगे तो नाराज होकर नहीं आएंगे, आपको कॉन्सेप्ट क्लियर रहेगा कि नहीं, मेरी सैलरी तो पूरी मिलनी है, तो चलो भाई, बोल दिया उन्होंने तो बोल दिया। तो ये प्रैक्टिकल फॉर्मूला है, लेकिन ये समझना बहुत जरूरी है, क्योंकि इसके बिना जो है आज जो यूथ है उसमें फ्रस्ट्रेशंस नहीं निकलेगा। और घर आकर आप भले उस बारे में सोच लीजिए, देखिए मेरा विचार सही था, उन्होंने बोला भी कि आपको हो सकता है गुस्सा आए इस बारे में, तो अपने आप को सही जस्टिफाई कर लीजिए, हाँ मैं सही बोल रहा था। लेकिन उन्होंने फिर बताया भी है कि बॉस को कोई सलाह देनी है तो अकेले में बताइए, सबके सामने मत बताइए, और फिर उन पर छोड़ दीजिए निर्णय, क्योंकि ऑफिस के रेपुटेशन की जवाबदारी पूरी तरह उनकी होती है। उसके बाद काका ने बच्चों को एग्जाम की स्ट्रेटेजी के बारे में भी बहुत अच्छे से समझाया है कि आप जो आंसर लिखते हो परीक्षा में उसका प्रेजेंटेशन कैसे होना चाहिए। आप कॉम्पिटेटिव एग्जाम देते हो तो टाइम लगा करके उसकी प्रैक्टिस कीजिए, 5 इयर्स के क्वेश्चन पेपर्स का। फिर भी आपको सफलता नहीं मिलती तो पूरा सिलेबस पढ़ने के बाद सेगमेंट वाइज देखिए कि आपको किस क्षेत्र में कम नंबर मिले, जो आपका जो है जो आपके अधिकार का जो आपका कमांड है वहां पर और मेहनत कीजिए ताकि और अच्छे नंबर आए। और जहां आपके मार्क्स कम पड़ रहे हैं वो सेक्टर्स पूरा अच्छे से समझ लीजिए, उनको बहुत बनाइए, खूब खूब सॉल्व कीजिए। और हमेशा परीक्षा में टॉप करने का ही सपना देखिए, तो आप सेलेक्ट जरूर हो जाएंगे। तो अपनी कमजोरियों को हम एनालाइज करते हुए कम करते जाएं और लगे रहें तो महाराज हमारे लिए है ही। और इसमें कोई दो मत नहीं है कि हमारे लिए काका चमत्कार करते हैं, लेकिन काका को चमत्कार करने के लिए हमको अपनी ईमानदारी, हमारी जो ऑनेस्टी है दिखानी पड़ती है कि हाँ हम वाकई मेहनत करते हैं। हम यदि अपनी मेहनत के प्रति ईमानदार हैं तो काका निश्चित रूप से आतुर हैं हमारे लिए। आज श्री कृष्ण जन्माष्टमी के विषय में हम के दिन उनके बारे में बोल रहे हैं, तो क्या मुझे कोई संदेह नहीं हो श्री कृष्ण ही है। और जिस तरह श्री कृष्ण अर्जुन तो अपना युद्ध ही नहीं लड़ना चाहता था, लोभ, मोह और उसकी कमजोरियां, ये सब मिल करके उसको, वो कहता है मैं युद्ध ही नहीं लड़ूंगा, सामने मेरे साथ खड़े हैं। तो यहाँ पर उसे मोह ने ग्रस्त कर लिया, जीवन के प्रति लोभ ने ग्रस्त कर दिया, और वो युद्ध से परावृत हुआ। तो श्री कृष्ण ने उस समय गीता कही। उस समय उसी तरह श्री काका जो है, जब जब हमारे जीवन में इस तरह की निराशाजनक परिस्थितियां आती हैं, हमें उनको ग्रंथों का अध्ययन करना चाहिए। और श्री काका ने जैसे श्री कृष्ण के पास सुदर्शन चक्र था, तो श्री काका के पास माला रूपी अस्त्र है। हमें राम, तो हमारे अंदर अपने प्रति सेल्फ कॉन्फिडेंस आता है, माला और श्री महाराज के प्रति विश्वास। अपने ऊपर काका बोलते हैं कि आप अपने ऊपर जितना विश्वास करते हो ना, उसका 10% भी आप महाराज पर करोगे तो आप जीवन में सफल हो जाओगे। तो जब हम अपने ऊपर अपने जैसे बिल्कुल अत्यंत तुच्छ प्राणी पर विश्वास कर लेते हैं क्षमता की, तो महाराज पर क्यों नहीं कर सकते? हमको विश्वास रखना चाहिए, नहीं हमको करना है, अटेम्प्ट करना है, प्रयास करते रहना है। तो काका बिल्कुल हमारे रथ की, जीवन रूपी रथ की विजय पताका पर सवार होकर हमको विजयश्री का वरदान देने के लिए तैयार बैठे हैं। प्रयास बस चाहिए, बस हमें प्रयास करते रहना चाहिए, वहां हमको नहीं हारना चाहिए। हमको
लगातार प्रयास करते रहना चाहिए और बहुत विवेक बुद्धि से एनालाइज करना चाहिए। वो कहीं भी काका के इसमें अंधा विश्वास जो है, ब्लाइंड फेथ, इसका कोई जगह नहीं है। वो बहुत अच्छे से समझाते हैं कि आप चाहे परीक्षा हो, वो चाहे जीवन का एग्जाम हो, चाहे किसी जो आपने कैरियर का एग्जाम हो, अपने आप को एनालाइज करिए। जो गलतियां हैं उसको रिपीट मत कीजिए। लाइफ में भी ऐसा है, जो गलतियां हम करते हैं वो हमारी व्यवहारगत गलतियां होती है। यदि हम दत्ता काका के सुख संवाद इन पुस्तकों का अध्ययन करें, श्री महाराज के विचारों का अध्ययन करें, तो काका की सत्संगति से ये समझ में आता है कि कहाँ हम गलत हो रहे, कहाँ हम गलत हो। हाँ, ऐसा महाराज तो बोलते थे, फालतूची चौकशी करू नका, फालतूची तकरार करू नका, तेच आपण करतो, वही हम गलती करते हैं, जबरदस्ती की इंक्वायरी करते हैं। तो ये हमारी गलती है टेक्निकल, इसको हमको दूर करना चाहिए। बार बार हम ये गलती करेंगे तो हम जीवन में असफल होंगे, हमारा टाइम वेस्ट होगा, हमारा मूड खराब होगा, हमारी नेगेटिव एनर्जी आएगी। जबकि काका बोलते थे, बी पॉजिटिव, बी एग्रेसिव, बी ऑफेंसिव, बी पॉजिटिव, बी पॉजिटिव, बी पॉजिटिव, सकारात्मक सोचिए। ये मत सोचिए मेरे साथ ये हुआ, आप सोचिए ये सफल कैसे हो सकता है, ये सफल कैसे हो सकता है। बराबर काका हमको रास्ता दिखाते, रास्ता ही नहीं दिखाते ऐसे व्यक्तियों को हमारे जीवन में भेजते हैं जो हमें मदद करें, और बड़े सहयोग से हंसते खेलते वो काम पूरा हो जाता है। तो जी काका की संगति से मैंने सीखा। काका ने ये बताया कि आप इंग्लिश न्यूज़पेपर्स पढ़िए, तो ये तो सही बात है। भारत की राष्ट्रभाषा हिंदी होते हुए भी वो इंग्लिश के न्यूज आर्टिकल्स को पढ़ने के लिए कहते थे। तो इससे क्या होता है कि हमको सारे विश्व के बारे में और भारत के अलग अलग क्षेत्रों के बारे में जो एक अपडेट जानकारी मिलती है, उनका स्तर कुछ अलग है। और आज के सिनेरियो में हम जब कॉम्पिटिटिव क्षेत्र में जाते हैं या समाज में जाते हैं, तो इंग्लिश का एक बोलने वालों का एक अलग दर्जा है, महत्व है। किसी भी तरह का जो है इंटरव्यू आपको फेस करना है और आप अच्छी इंग्लिश विद गुड फोनेटिक्स जानते हैं, तो आपको इसका फायदा मिलता है। काका बहुत प्रैक्टिकल व्यक्ति थे और उच्च पदस्थ थे। एक सामान्य शिक्षक से लेकर के LIC के स्टंट जोनल मैनेजर का प्रवास उन्होंने तय किया है। निश्चित रूप से काफी एग्जाम्स फाइट की हैं, और एग्जाम्स ही नहीं फाइट की हैं, कार्यालय में अपनी व्यवहार कुशलता के लिए जाने गए हैं। तो उनका ये व्यवहार जो है इतना परफेक्ट कैसे था, इस पर विचार करने से, उनकी सत्संगति से मैंने सीखा। और जैसा कि उनके घर में पाया, उन्होंने अनेक ग्रंथ जो है वो पढ़ते थे। जीवन में व्यवहार कैसे करना चाहिए, HRD डिपार्टमेंट जो है, तो ये इस पर उन्होंने बहुत कुछ काम किया है। तो ये सब पढ़ने से हमको फायदा मिलता है। मोटिवेशनल ग्रंथ उन्होंने पढ़े हैं। तो ये प्रैक्टिकल जो है नॉलेज, व्यवहार कुशलता जो है वो, और बहुत ज्यादा मेहनत और प्रोफेशनल एटीट्यूड, पंक्चुअलिटी, प्रेजेंटेशन, ये दत्ता काका ये सब है। ये सब हमको जीवन में हर जगह रखना पड़ता है, सिर्फ कार्यालय में नहीं, घर में भी। हमारा घर भी बहुत प्रेजेंटेबल होना चाहिए, हमारा व्यवहार भी बिल्कुल सही होना चाहिए। बच्चों के साथ लाड़ प्यार, बड़ों की केयर करना, सावधानी से उनकी देखभाल करना, और जहाँ आवश्यक है वहाँ स्मार्टनेस। एक बहुत अच्छी बात उन्होंने कही है कि परमार्थ में और प्रपंच में, फिर से मैं रिपीट करना चाहूंगी कि प्रपंच में और परमार्थ में कहीं भी अव्यवस्थितता का कोई स्थान नहीं है। श्री समर्थ जी का दासबोध का अध्ययन उन्होंने मुझे करने के लिए कहा, जिससे कि मैं व्यवहार ज्ञान और अच्छी तरह सीख सकूं। तो उसमें भी कहा है कि आधी प्रपंच करावा नेट का। सबसे पहले हम प्रपंच जो है व्यवस्थित करना सीखें, तभी हम परमार्थ भी अच्छी तरह से कर पाएंगे। तो ये श्री दत्ता काका के साथ जो सहवास है, उसका जो आनंद मैंने प्राप्त किया, इसकी ये कुछ खास खास बातें थी। जीवन में उन्होंने हाई एम्बिशंस रखने के लिए और ड्रीम्स देखने के लिए, उन ड्रीम्स को ट्रू करने के लिए हमेशा सभी को प्रेरित किया। मॉक इंटरव्यूज देने के लिए हमेशा यंग लोगों को कहा। और काका जो है वो मनुष्य बनाने का कारखाना है। तो उनकी जो वो चाहते थे सिर्फ एक शिष्य का कल्याण ना हो, मेरा एक शिष्य पूरा बनकर तैयार हो जाए। उस पर बहुत मेहनत करते थे काका, सभी शिष्यों को पता है उनके लिए काका ने क्या किया है। तो ऐसा एक शिष्य बनाने के बाद वो कहते थे ये एक मिशन है, आप ऐसे बहुत लोगों को तैयार कीजिए।
और जो आज हम गोकुल अष्टमी मनाए हैं, तो श्री कृष्ण जो है, जब वहाँ आनंद है, जहाँ श्री कृष्ण है वहाँ आनंद है, वहाँ वृंदावन है। तो यदि दत्ता काका हमारे कृष्ण है, तो हम भी उनके गोप गोपी हैं। और जिस तरह गोप गोपी अपने श्री कृष्ण की भरोसे रह करके आनंद का निर्माण करते थे, प्रेम का निर्माण करते थे, प्रेम और सौहार्द का निर्माण करते थे, एक स्वस्थ, निरोग और सुंदर वातावरण का निर्माण करते थे। एक उदारता उनके व्यवहार में जो थी, कृष्ण के, उनके गोप गोपियों के व्यवहार में थी। तो यदि हम अपने आप को काका का शिष्य कहते हैं, तो क्या इस पर प्रेम और आनंद, सौहार्द बनाना, इस पृथ्वी को निरोग और स्वच्छ पर्यावरण युक्त रखना, हम जहाँ रहें वहाँ द्वेष ना हो ऐसा वातावरण बनाना, ये हमें नहीं करना चाहिए? जरूर करना चाहिए। काका ने कहा हमेशा कि कभी भी बताने की जरूरत नहीं पड़नी चाहिए कि हम किसके शिष्य हैं। लोगों को हमारे व्यवहार से पता रहना चाहिए, लोगों को हमारे व्यवहार को देख करके पूछना चाहिए कि आपके गुरु कौन है, आपने कहाँ से सीखा है। श्री काका से मुझे बुल्ढाना में के अलावा नागपुर में भी मिलने का सौभाग्य प्राप्त हुआ। तो नागपुर एवं गोंदौली में भी मिलने का सौभाग्य प्राप्त हुआ। तो श्री काका ने मुझे कहा कि आप यहाँ की उपासना अटेंड कीजिए, सुनिए उसको, देखिए उसको। तो नागपुर में जो उपासना होती थी, वहां पर मुझे नागपुर में जो उपासना हुआ करती थी, तो वहां पर मुझे बहुत सुंदर भजन, श्री दत्ता काका के, श्री महाराज के विचार सुनने का अवसर मिला। तो ये जो है, ये सत्संग का अनुभव बहुत अच्छा था। वहाँ सभी लोग प्रेम से एक दूसरे के बारे में पूछते हैं और अन्नदान वहाँ भरपूर होता है। उत्सव के रूप में ज्यादा से ज्यादा नाम स्मरण किया जाता है। महाराज को जो अत्यंत प्रिय था, ऐसी सुंदर सुबह से सगुण उपासना होती है। तो हम छोटे छोटे उपासना केंद्र अपने अपने शहरों में बनाकर इस आनंद को, दत्ता काका के आनंद को जारी रख सकते हैं। तो दत्ता काका जो हैं, इनका एक गुण था विनोद प्रियता, बहुत ही खुश रहना, खुश रखना। तो ये गुण हम सभी लोगों में आए। और अंत में मैं आप सभी को यही कहना चाहूंगी कि सुनिए बिटप प्रभु पुहु पतिहारे हम, सुनिए बिटप प्रभु पुहु पतिहारे हम, राखिए तो शोभा हम रावरी बढ़ाई हैं। तजी है हर्ष तौना वीरस है न चाहु कछु, जहाँ जहाँ जइहें तहाँ दुनी छवि पाई है। सूरन चढ़ेंगे सुर नरन चढ़ेंगे, पर हम जहाँ जइहें तहाँ रावरे कहाई है। इस हिंदी में लिखे गए, खड़ी हिंदी में लिखे गए इस पद का मतलब है कि हे विशाल तरुवर के समान, हे वृक्ष, जो मैं दत्ता काका को मानती हूँ कि हम आपके ही, आप जैसे वृक्ष के ही फूल हैं, हम पुष्प हैं, और जहाँ जहाँ जाए हैं तहाँ दूनी छवि पाए हैं। हम जहाँ भी जाएंगे हम दुगनी शोभा को प्राप्त करेंगे, और जहाँ भी जाएंगे हम आपके ही फूल कहलाएंगे, आपके ही पुष्प कहलाएंगे। सूरन चढ़ेंगे सुर नरन चढ़ेंगे, या तो हमारे जीवन की परिणति ये होगी कि हम देवताओं को समर्पित होंगे, या देवता जैसे मनुष्यों पर समर्पित होंगे, या आपके चरणों में समर्पित होंगे। लेकिन हम जहाँ भी जाएंगे, मेरी आपसे बार बार यही प्रार्थना है कि हम आपके कहलाएं। बस इसी विनती के साथ मैं शिल्पा देशमुख अपनी वाणी को विराम देना चाहूंगी। दत्ता काका महाराज की जय, श्री गोंदवलेकर महाराज की जय श्री राम। खूप छान अनुभव कथन झालं शिल्पाताई, खूपच सुंदर. म्हणजे यातून आम्हाला असं कळलं की हिंमत हारायची नाही हे काकांनी आपल्याला शिकवलं. त्यानंतर की काका अजूनही देहात नसतील, परंतु जाणीव आणि विचार रूपाने काका आपल्यासोबत आहे हे आपल्याला आजच्या अनुभव कथनातून लक्षात आलं. आणि जसं काका म्हणायचे, दिमाग से यंग रहो, एज से यंग नहीं रह सकते लेकिन दिमाग से तो यंग रह सकते हैं. हे खूप छान सूत्र काकांनी सांगितलं आणि ते आज आम्हाला तुमच्या अनुभव कथनातून ऐकायला मिळालं. आणि काकांकडचे माळ ही सुदर्शन चक्रासारखं अस्त्र
आहे. जसं कृष्णाकडे सुदर्शन चक्राचं अस्त्र होतं, ते नेहमीच आपलं संरक्षण करतं, तसंच काकांकडे जे अस्त्र आहे ती म्हणजे माळ. आणि ती माळ आपली नेहमीच संरक्षण करणार आहे. असं हे जे खूप तुम्ही छान तुमच्या अनुभव कथनातून आम्हाला सांगितलं. खूप छान झालं अनुभव कथन शिल्पाताई. तुमचे खूप खूप धन्यवाद. गेल्या एका तासापासून या अनुभवाच्या प्रवाहातून आपण जातो आहोत आणि संतांच्या विचारांमुळे आपल्या आयुष्यामध्ये कसा बदल घडतो हे आज आपण या दोनही अनुभव कथनातून आपण श्रवण केलेलं आहे. आणि आजचे हे पुष्प मनीषाताई आणि शिल्पाताई यांनी खूप छान असे गुंफलेले आहे. त्या दोघींचे पण खूप मनापासून धन्यवाद. आणि कार्यक्रमाच्या समारोपासाठी मी आमंत्रित करते बुलढाणा येथील श्री अमोल पुरी यांना. धन्यवाद कीर्ती. काका नेहमी म्हणायचे की रिसिव्हर आर मोर गिफ्टेड दॅन गिव्हर. म्हणजे देणाऱ्यापेक्षाही घेणारा हा खूप लकी असतो, गिफ्टेड असतो. खरंच आज ती प्रचिती आली की बऱ्याच गोष्टी आहेत, बरंच काही आहे की जे आपल्याला माहिती नाही काकांविषयी. आणि या कार्यक्रमामुळे आपल्याला हळूहळू बरेच नवीन लोक, खर तर जे आजच्या वक्ते आहेत मनीषाताई आणि शिल्पाताई, यांचे नाव ऐकून आहे. एक दोन वेळेस महाराजांच्या कार्यक्रमामध्ये भेट सुद्धा झाली, पण मात्र त्यांच्या आतमध्ये काका काय आहेत हे कळणं या कार्यक्रमाशिवाय शक्य नव्हतं. मागील 10-15 दिवसापूर्वी काकूंचा फोन आला आणि परत एकदा रिकॉल झालं की या महिन्यामध्ये परत एक कार्यक्रम घ्यायचा आहे. आपण नवीन नवीन कार्यक्रमानिमित्त असंच सगळ्यांच्या जे अनुभव आहेत आणि सगळ्यांच्या मध्ये दडलेले जे काका आहेत ते आपण नक्कीच बाहेर काढणार आहे. श्री महाराज म्हणायचे, देऊन देऊन कोणी गरीब झाला नाही, पण घेऊन घेऊन मात्र लोक अतृप्तच राहतात. आणि तसे आम्ही सुद्धा सर्व जे श्रोते आहेत ते अतृप्तच आहेत, कारण तुमच्याकडे भांडार खूप आहे, वेळेचा अभाव आहे, दिल्याशिवाय मिळणार नाही आणि मिळाल्याशिवाय देता येत नाही. हे समजले तर देताना अवाजवी जो अहमपणा आहे तो राहणार नाही आणि घेणाऱ्याला सुद्धा फारसे ओसाळलेले वाटणार नाही. नामधारकांनी देण्याची म्हणजे विचाररूपी काकांचा जो काही अनुभवरूपी विचाररूपी काका आहेत ते देण्याची बुद्धी वाढीस लावावी. हे जर जमलं तर आपण घेत असलेले हे कार्यक्रम सक्सेस झाले असे मला वाटेल. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने परमपूज्य दत्ता काकांच्या सहवासातील आनंद या नवीन शीर्षकाखाली आपण आज बी हॅपी अँड टेक नामा या ग्रुपवरती एकत्र आलो. मनीषाताई ज्या LIC मध्ये कार्यरत आहेत, 6 वेळा MDRT झालाय. MDRT 1 वेळा होणं हे किती कठीण आहे. मला वाटते मी काही काळ LIC मध्ये काम केलं आणि MDRT झालेले जे समोरचे लोक आहेत आणि नंतरचे जे सत्कार आहेत, मला वाटते काकांनी आपणास 6 वेळा ते सत्कार चा मानकरी करून दिलं. त्याचबरोबर तुम्ही माणसं सुद्धा जोडली आहेत महाराजांसाठी, LIC साठी नव्हे तर महाराजांसाठी. आणि काकांनी सांगितलंय नामासाठी लोक जोडा, माणसे जोडा. तर मला असं वाटतं की भविष्यामध्ये तुम्ही MDRT बरोबरच पुढची जी काही COT सारखी स्टेप असेल ती नक्कीच लवकर पार करणार. मात्र हे करत असताना देणाऱ्यांनी देत जावे, देणाऱ्यांनी देत जावे, घेणाऱ्यांनी घेत जावे. घेणाऱ्यांनी मात्र घेता घेता देणाऱ्याचा हात घ्यावा आणि पुढे असेच माणसे जोडत जोडत तुम्ही COT माणसामध्ये सुद्धा, माणसे जोडण्यामध्ये सुद्धा COT पर्यंत तुम्ही मजल माराल अशी महाराजांच्या चरणी सदिच्छा व्यक्त करतो. मला वाटते 10 पावले आपण समोर गेल्यानंतर 90 पावले महाराज आपल्याकडे येतात. तुम्ही 10 पावले समोर गेल्या आणि महाराजांनी तुम्हाला 90 पावले तुमच्यापर्यंत आले. आणि आज रोजी जे काही तुमच्याकडनं आम्हाला ऐकायला मिळालं ते खरंच आमच्यासाठी खूप भाग्याचं आहे. शिल्पाताई, आपला 1-2 वेळा महाराजांच्या कार्यक्रमानिमित्त संवाद झाला, मात्र बोलणं काही झालं नाही. जे महाराजांचे अनुभव आहेत किंवा तुमच्यामध्ये दडलेले जे काका आहेत ते काही आम्हाला काढता नाही आले. ते या कार्यक्रमानिमित्त आम्ही नक्कीच काढले. मात्र
अजून आपल्याला भरपूर असे कार्यक्रम घ्यायचे आणि मला असं म्हणावंसं वाटते की हम यह अनमोल मानव जीवन किसी एक निश्चित ध्येय को पाने के लिए प्राप्त हुआ है. आणि ते ध्येय जर असेल तर ते आनंद आहे आणि आनंद हे नामाला धरून प्राप्त करण्यात जो म्हणजे नाम घेता घेता जो आनंद मिळेल किंवा काकांनी आपण हा जो ग्रुप चालवतोय बी हॅपी अँड टेक नामा म्हणजे नाम घ्या आणि आनंदी राहा. तर आपण बोलताना सुद्धा सांगितलं की नाम हे काकांनी एका अस्त्राप्रमाणे शस्त्राप्रमाणे आपल्याला दिलेलं आहे, ज्याचा वापर करून आपण आनंदरूपी जीवनाची ही सागरातील नौका पार करून जाऊ शकतो. मुळातच आज श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने बी हॅपी अँड टेक नामा या ग्रुपवरती आपण एकत्र आलो. डॉक्टर काकांविषयी ऐकल्यानंतर थोडंसं गैरवरून आलं, कारण त्यांचाही सहवास खूप वेळा मला लाभला. आजची ही सेवा आपण डॉक्टर काकांच्या चरणी श्रद्धांजली म्हणून अर्पण करू आणि मूळ संकल्पना जी आहे गायत्री काकू आणि कल्पना काकू यांच्याकडनं आपल्याला या कार्यक्रमाला लाभलेली आहे. माधवी काकूंनी भजन सेवा सुद्धा उत्तम दिलेली आहे. मी आयोजकांच्या वतीने मनीषाताई, शिल्पाताई, माधवी काकू आणि आपल्या या कार्यक्रमाची पूर्ण धुरा जी सांभाळते अशी केतकी साबदे आपणा सर्वांचे आयोजकांच्या वतीने आभार मानतो आणि काकांना परत म्हणतो, काका हा वारसा आम्ही चालवू. जानकी जीवन स्मरण जय जय. श्रीराम. श्री